आराध्य इष्टदेव भगवान स्वामीनारायण, भगवान श्री कृष्णचंद्र नारायण, विठ्ठल रुक्माई, भगवान शिव हनुमानजी यांच्या सानिध्यामध्ये सांगवी गावामध्ये नवयुवक मित्रमंडळ, गावकरी, सर्व भक्तगणांच्या आयोजनाखालती आयोजित श्रीमद भागवत कथा आज हा आपला तिसरा दिवस। तिसऱ्या दिवशी प्रथम सत्रामध्ये सभेमध्ये उपस्थित पूज्य शास्त्री ज्ञानप्रकाशदासजी स्वामी, उपस्थित संगीतवृंद आणि भक्त मंडळी सर्वांना जय श्री स्वामीनारायण, जय हरी। या दुनियामध्ये अमुक चेहरे असे असतात की ज्यांना पाहिल्यानंतर किती माणूस दुखी असला तर तो आनंदित होतो। 4-5 दिवस झाले व्यायाम बंद आहे, खुल्लं वातावरण मला भेटत नाही आहे, एक ते जे रूम आहे त्या रूम मध्ये राहायचं आहे, आम्हाला तर 3.5 एकर पण कमी पडता राहण्यासाठी, 10 बाय 10ची रूम कुठे आहे। पण आज इथे तुम्ही विष्णू सहस्त्र चालू केलं आणि सकाळपासून अशी इच्छा होती की कृष्ण भगवान दत्त मंदिरामध्ये आहे, त्यांचे दर्शन करू। तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 40 वर्षापूर्वी एवढी आरसची सुंदर मूर्ती बनवणी म्हणजे खूप कठीण होतं। 40 वर्षापूर्वी एवढी सुंदर मूर्ती आहे की आज असं वाटतंय की मन प्रसन्न होऊन गेलं। एवढी सुंदर मूर्ती, तुम्ही गेले असाल दर्शनाला, जातच असाल, खूप सुंदर मूर्ती आहे भगवान कृष्ण यांची। 2-3 वस्तू मी कायम भगवानच्या पाहतो। एक तर त्यांचे डोळे पाहतो, जे मला इथल्या भगवान पंढरीनाथ यांची जे मूर्ती आहे त्यांचे खूप आवडले। भगवानचे नख, त्यानंतर भगवानचं नाक आणि भगवानचे होठ, या 3-4 वस्तू जर व्यवस्थित सुंदर असल्या तर मूर्ती एकदम मस्त दिसते। सर्वांग सुंदर स्वरूप आहे आणि 16 वर्षाच्या किशोर सारखं स्वरूप आहे, जे कायमस्वरूपी भगवंताचं त्यांच्या धामामध्ये स्वरूप असतं। आम्हालाही ठेवायचं आहे जळगावला, मस्त मूर्ती म्हटलं असंच काहीतरी करू। कालच्या दिवशी आपण कथा श्रवण करीत होतो। आम्ही गेल्या वेळेस सांगवीला आले तेव्हा कथा संपली का की मग मी एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला याद असेल तर, काय शिकले? मग हे सर्व संगीत मंडळी म्हणायचे मेंढी शिकले। काय शिकले? तर मेंढी शिकले असं आम्ही पहिले बोलायचे, विचारायचे की बाबा काय तुम्हाला ऐकायला भेटलं। काल आपण जे दृश्य बघितलं, भगवान नारायण प्रसन्न झाले ध्रुवावरती आणि ध्रुवला सांगितलं मांग। ध्रुवनी भगवंताची स्तुती केली आणि भगवंतांनी प्रसन्न होऊन त्याच्या मनातील ज्या इच्छा होत्या त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान म्हटले की तारा, अग्नी, कश्यप, शुक्र इत्यादी जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रांच्या वरचा जो सप्तर्षीचा लोक आहे आणि त्याकरता पण वरती जो ध्रुव लोक आहे, त्या ध्रुव लोकाचं, ध्रुव लोकामध्ये ते ध्रुव लोक मी तुला देऊन टाकतो। भगवान म्हणतात, हे ध्रुव, मी तुला आशीर्वाद देतो की आता तू राज्यामध्ये जाशील, म्हणजे तुझे पिता तुला राजा बनवतील आणि 36,000 वर्षांपर्यंत तू राज्य करशील, यक्षांसोबत युद्ध करशील
ध्रुव म्हणतात मला राज्य नको आहे, तुम्ही भेटले खूप झालं. भगवान म्हणतात नाही, तू जे तप केला आहे, तुझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ते मला माहिती आहे. तुझा 36,000 वर्षापर्यंत एक सारखं राज्य तू करशील. या बाजूला नारदजी उत्तानपादकडे गेले. उत्तानपादला सांगितलं, मूर्खा, ज्या वयामध्ये तू भगवंताचं भजन करायला पाहिजे होतं त्या वयामध्ये तुझा मुलगा 5 वर्षाचा वनामध्ये जातो, तू थांबवत पण नाही. उत्तानपाद म्हणतो, नारदजी, माझी पत्नी सुरुची अशी आहे की ते माझ्यावरती रागवते मी काही बोललो तर. नारद म्हणतात की एवढा तू स्त्रीला अधीन होऊन गेला आहे, आता डोळे उघड. अरे त्याला भगवान मिळाले, लवकरच तो तुमच्या राज्यामध्ये वापस येणार आहे. उत्तानपाद म्हणतो की आता मी स्त्रीच्या वशमध्ये राहणार नाही, मला चिंता वाटत आहे, माझा मुलगा कुठे आहे, तो व्यवस्थित तर आहे ना. अरे वनामध्ये गेला होता, सिंह, वाघ, अनेक हिंसक प्राणी जिथे राहतात, तो सुरक्षित तर येईल ना. नारद म्हणतात, चिंता नको करा, वाट बघा, तुमचा मुलगा नक्की घरी येईल. आणि अत्यंत चिंतातुर उत्तानपाद वाट बघू लागले. ध्रुव वापस येईल, ध्रुव वापस येईल. आणि भगवंताची प्राप्ती करून भगवान अदृश्य झाले. ध्रुवजी राज्याकडे निघाले आहे. समाचार मिळाले, एक दास धावत आला, सेवक धावत येऊन उत्तानपादला समाचार दिले, ध्रुवजी येत आहे राज्यामध्ये वापस. विश्वासच बसला नाही उत्तानपादला की एवढ्या भयंकर वनामधून 5 वर्षाचा बाळ 6 महिन्यानंतर वापस येत आहे, शक्यच नाही. वाटत आहे की यमपुरी मधून ज्याप्रमाणे कोणी जीवात्मा वापस येत नाही त्याप्रमाणे ह्या भयंकर जंगलामधून पण कोणीच वापस येऊ शकत नाही. पण नारदजीची गोष्ट याद आली. नारदजींनी सांगितलं होतं तुमचा पुत्र वापस येईल. आणि म्हणून उत्तानपाद राजाला अत्यंत आनंद झाला. त्यांच्या दोघही पत्न्यांना सोबत घेतले. सुरुची, सुनीतीला एक हत्ती तयार केला, त्या हत्तीवरती उत्तम बसला आहे. आणि सर्व जे नगरवासी होते त्या सर्वांना घेऊन अनेक प्रकारांचे वाजिंत्र वाजवत वाजवत उत्तानपाद ध्रुवजींच्या स्वागतासाठी आले आहे. शंख, दुंदुभी आणि बासुरींचे मंगल वाद्य वाजिंत्र वाजू लागले आहे. ध्रुवजी महाराज वनामधून जो राज्याचा दरवाजा होता तिथपर्यंत पोहोचले तर बघितलं तर आज स्वयं राजा उत्तानपाद स्वागतासाठी उभे आहे. दोघी माता स्वागतासाठी उभे आहे आणि उत्तम तो पण स्वागतासाठी उभा आहे. ध्रुवला पाहता बरोबरच राजा उत्तानपाद धावत गेले. धावत जाऊन ध्रुवला आलिंगन दिला आहे. डोळ्यांमधून शीतळ असे अश्रू निघू लागले आहे. आनंदाचे अश्रू होते. पण ध्रुवजी महाराज यांनी तर आता भगवानला प्राप्त करून घेतले होते, म्हणजे स्थिती काही निराळीच होती. संपूर्ण नगरची जी प्रजा होती त्यांनी ध्रुवला बघितलं, अत्यंत आनंद झाला आहे. चला, सुनीतीचा मुलगा वापस आला. सर्वांच्या देहामध्ये प्राण वापस फिरले आहे. सर्वात आधी ध्रुवजी गेले आहे सुरुचीकडे. चरणांमध्ये मस्तक ठेवलं. आई तू होती, तू मला टोमणा मारला म्हणून मी वनामध्ये गेलो आणि म्हणून मला भगवान मिळाले. जर सर्वात मोठी कृपा माझ्यावरती कोणाची असली तर तुमची आहे. ह्या दुनियामध्ये जे लोक आपले दोष आपल्याला दाखवतात त्या लोकांना हमेशा थँक्यू म्हणावं. आपल्याला आपल्यामधल्या दोष पाहण्यासाठी टाइम नाही आहे. भगवाननी त्याला एवढा टाइम दिलाय, बिचारा त्या टाइमामधून आपल्यासाठी तो टाइम काढतोय. मी तर म्हणतो महिन्यातून 1 वेळा तरी दुसऱ्यांच्या तोंडातून ऐकावं की मी स्वतः कसा आहे. भीतीला कान असतात असं म्हणतात, म्हणजे ऐकू तर येतच, पण ऐकल्यानंतर कोणी जर आपल्याला गाढव म्हटलं ना तर आपण त्याच्या समोर धावत जातो. मला गाढव बोलला, अरे पण तू गाढव थोडी आहे. काय झालंय माहितीये, आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या दोघी पण चाव्या आपण दुसऱ्यांच्या हातात दिल्या. कोणी म्हणेल तू गाढव तर मी गाढव,
आणि कोणी म्हणेल तू चांगला तर मी चांगला. आपल्याला माहिती नाही आपण कसे आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे. कोणी काही पण म्हणेल, दुनिया तर काही पण म्हणेल. उद्या उठून म्हणतील तू पागल आहे, तर मग आपण का पागल होऊन जाणार आहे. पण पागल म्हटल्यावर जो हातामध्ये पत्थर घेतो तेव्हा तो पागल होतो. आभार व्यक्त केला आहे सुरुचिता की तू मला टोमणे मारले आणि म्हणूनच मला वनामध्ये जाण्याची इच्छा झाली आणि मला आज भगवान मिळाले. आणि त्या टाइमाला सुरुचीच्या डोळ्यांमधून पण अश्रूंची धारा वाहू लागली. हृदयामधून आशीर्वाद निघाले. मस्तकावरती हात ठेवला. हे ध्रुव, चिरंजीवी होऊन जा तू. माझा आशीर्वाद आहे तुला, मला माफ कर. पण चल बरं झालं तुला भगवान मिळाले. माता सुनीतीकडे गेले आहे ध्रुव. सुनीतीला वंदन केले. सर्व संताप होता सुनीतीचा शांत झाला आहे. उत्तम लहान भाऊ आहे. त्या उत्तमांच्या जवळ जाऊन आणि उत्तमला आलिंगन दिले आहे ध्रुवजी महाराजनी. ज्या हत्तीवरती उत्तम बसून आला होता त्या हत्तीवरती जाताना ध्रुव आणि उत्तम बसले आहे. नगरमध्ये प्रवेश केला. सर्वत्र संपूर्ण नगरला राजा उत्तानपादने सजवला आहे. अलग अलग प्रकारांचे तोरण लावले आहे. भगवान वेदव्यासजी लिहितात कसे तोरण आहे तर मगराच्या आकृती सारखे तोरण या संपूर्ण नगरामध्ये दिसत आहे. बाजारांना घरांना स्वच्छ करून आणि चंदनाचे जड टाकण्यात आले आहे. सर्वत्र सुगंध प्रसरून राहिली आहे. ज्या स्त्रिया ध्रुवजीला बघण्यासाठी आल्या आहे हातामध्ये अक्षरा घेऊन आणि ध्रुवजीवरती फेकत आहे, आशीर्वाद देत आहे. सर्वांना वंदन करीत करीत ध्रुवजी महाराज राजमहेलामध्ये अनेक दिवसांपर्यंत राजमहेलामध्ये राहिले. उत्तानपाद राजाला झालं माझा पुत्र मोठा झाला, आता मी त्याला राज्य गादी देतो, मी वनामध्ये जातो. ध्रुवजी महाराजांना राजा बनवलं. उत्तानपाद वनामध्ये जाऊन भगवंताला प्राप्त झाले. ह्या बाजूला ध्रुवजी महाराज उत्तम शासक झाले आहे. ध्रुवजी महाराज मध्ये अनेक गुण होते. शील संपन्न आहे, ब्राह्मण भक्त आहे, दीनवत्सल आहे आणि धर्म मर्यादांचे रक्षण करणारे ध्रुवजी जेव्हा गादीवरती राज्य गादीवरती आले तेव्हा अत्यंत उत्तम प्रकारे शासन करू लागले आहे. प्रजाचं पुत्र प्रमाणे पालन करू लागले आहे. त्यांचे लग्न शिशुमार यांची पुत्री भ्रमी यांच्यासोबत झाले. त्यांच्या माध्यमातून वत्सल आणि कल्प आणि वत्सर असे दोन पुत्र जन्माला आले. वायुपुत्री इला सोबत दुसरे लग्न झाले. त्यांच्या इथे उत्कल नावाचा पुत्र जन्माला आला. त्यांचे लहान भाऊ होते उत्तम, त्यांचे लग्न बाकी होते आणि एक वेळा शिकार करण्यासाठी हिमालय वरती गेले आणि शिकार करीत असताना एक बळवान यक्ष तिथे फिरत होता आणि त्याने उत्तमला बघितलं. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं ज्यामध्ये त्या बलवान यक्षने उत्तमला मारून टाकलं. स्वतःचा मुलगा वारला असं कळता बरोबरच सुरुचीने पण अग्नीमध्ये प्रवेश करून घेतला. ध्रुवला कळालं माझ्या भाऊला यक्षने मारलं आणि ध्रुवजींनी एक अद्भुत रथावरती विराजमान झाले. रथामध्ये बसून आणि हिमालयावरती जे अलकापुरी आहे त्या अलकापुरीवरती आक्रमण केलं आहे. अलकापुरीमध्ये जाऊन यक्ष नगरी आहे, शंखनाद केला. त्या अलकापुरीमध्ये 1,30,000 यक्ष राहत होते. एवढा भयंकर शंखनाद झाला की त्या शंखनादाने संपूर्ण जे यक्ष पत्न्या होत्या त्यांचे हृदय थरथर कंपू लागले आहे. सर्व यक्ष धावत आले. कोण आलं तर हातामध्ये धनुष्य घेऊन ध्रुवजी महाराज आक्रमण करण्यासाठी तयार आहे. 1,30,000 यक्ष पण सेना घेऊन तयार झाले. भयंकर युद्ध झालं आहे. एक बाजूला एकले ध्रुव आहे आणि एक बाजूला 1,30,000 यक्ष आहे. ध्रुवजी महाराज धनुर्विद्यामध्ये एवढे पारंगत आहे की एक सोबत 3 बाण सोडायचे. किती? बाहुबली बघितलाय ना? 3 बाण मारायचा का तो?
एक सोबत 3 बाण मारू लागले, एक सोबत 3 यक्ष मरू लागले. आणि त्या टाइमाला यक्ष पण एवढे धनुर्विद्यामध्ये पारंगत की ते 6 बाण मारू लागले. अत्यंत भयंकर मायावी शक्ती ते त्यांनी प्रज्वलित केली आहे. आकाशामधून मुडदे पडू लागले, वीर्याचा पाऊस होऊ लागला, रक्त पडू लागला आहे. सर्व ऋषी महर्षी ध्रुवकडे आले. ध्रुवला सांगितलं या यक्षांचा तुम्ही वध करा. आणि ध्रुवनी त्याच टाइमाला भगवान नारायण यांचं स्मरण केलं. नारायणचं स्मरण करून नारायणास्त्राचं आवाहन केलं आहे. नारायणास्त्राच्या आवाहनाने हजारो बाण त्यामधून निर्माण झाले. हजारो यक्षांना मारत मारत ते बाण निघून गेले आहे. अनेक यक्षांचा वध झाला. मनु महाराजला कळालं की माझा पौत्र ध्रुव यक्ष वध करीत आहे. धावत आले अनेक ऋषी मुनींना घेऊन. ध्रुवला शांत केलं. ध्रुव शांत हो, शांत हो. ध्रुव म्हणतो आज सोडणार नाही म्हणे या यक्षांना, माझ्या भाऊला मारून टाकलं. मनु महाराज म्हणतात पण या दुनियामध्ये कोणीच कोणाच्या सांगण्यावरून ने मारण्यावरून मरत नाही, सर्व काळाला अधीन असतं. मनु महाराज म्हणतात मी सांगत आहे तुला हे मोठं पाप आहे, तू शांत होऊन जा. आणि मनु महाराजच्या सांगण्यावरून ध्रुवजी शांत झाले. तेवढ्यामध्ये अलकापुरीचे पती कुबेर पण तिथे आले आहे. कुबेरने पण सांगितलं हे ध्रुव तुम्ही शांत होऊन जा, आमच्या अनेक निरपराधी तुम्ही यक्षांचा वध केला आहे, हे भयंकर महापाप आहे, तुम्ही आम्हाला माफ करा. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही माझ्याकडून काहीतरी वरदान मागून घ्या, पण आम्हाला सोडून द्या. खूप आग्रह केला कुबेरने, माझ्याकडे काहीतरी मागा, माझ्याकडे काहीतरी मागा. आणि ध्रुवजी महाराजने जेव्हा कुबेरला बघितलं अत्यंत आनंद झाला आहे आणि सांगितलं की बस दुसरं काहीच नको, तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर मला फक्त एकच द्या की मला अखंड भगवंताची स्मृती राहील, अखंड भगवान माझ्या डोळ्याच्या समोर मला दिसतील, बस हेच मला पाहिजे आहे. भगवंताची मूर्ती हवी आहे, भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिजे आहे. या दुनियामध्ये आपले जे चेहरे असतात ना ते 15 वर्षाच्या वयामध्ये सुंदर दिसतात, 25 वर्षापर्यंत सुंदर दिसतात, 30 वर्षापर्यंत पासून मग नक्षा बिघडत जातो. मग इस्त्री न केलेल्या कपड्यांसारखे चेहरे असतात आपले. पण भगवंताचा चेहरा 40 वर्ष हो की 100 वर्ष हो, पण ते तेज तो आनंद कायम त्या चेहऱ्यांमधून निघतो. भगवंताचा चेहरा तो मुख म्हटला जातो. आणि आपल्या मुखांना काय म्हणता माहिती का? आपल्या भाषेत, खानदेशी भाषेत काय म्हणतात आपल्या मुखांना? थोबड. हे सर्व थोबडे आहे म्हणून. पण भगवंताचा गोड चेहरा आहे. काय सांगितलं तर अखंड तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर राहावा, अखंड भगवंताची स्मृती माझ्या डोळ्यासमोर राहावी. प्रेमानंद स्वामी म्हणतात तुम्हारी मूर्ति विना मारा नाथ रे, बीजू मने आप शोभा. तुम्हारी मूर्ति विना बीजू मने आप शोभा. हमारे जमा पूछो जोड़ी हाथ रे, बीजू मने आप शोभा. हो तो जमा पूछो आप जोड़ी रे, बीजू मने आप शोभा. तुमच्या मूर्तीशिवाय दुसरं काहीच नको. आपण मागतो का असं? भगवानला म्हणतो तू ठेव मूर्ती तुझ्या बाजूला, आम्हाला पैसे दे, आम्हाला शेती दे, आम्हाला पुत्र दे, आमच्याकडे 2 बिघे ते 4 बिघे कर. हे भगवानकडे आपण मागतो. पण भगवानकडे आपण जेव्हा जातो, कोणी आपल्याला म्हणतो की काहीतरी मागून घ्या, तर स्वामी ₹1,00,000 उधार देता का?
असं मागू आपण. कोणाकडे पैसे मागू, कोणाकडे शेती मागू, कोणाकडे घरं मागू, कोणाकडे मान सन्मान मागू, पण काय मागायचं? आपो तुम्हारा जननो संग रे, आपो तुम्हारा जननो संग रे, महाराज जीव माये जो मंद रे, महाराज माये जो मंद रे, बिजू मने आप शोमा, बिजू मने आप शोमा, बिजू मने आप शोमा, तुम्हारी मूर्ति बिना माया नाथ रे, बिजू मने आप शोमा, तुम्हारी मूर्ति बिना माया नाथ रे, बिजू मने आप शोमा. काही दिवसांपूर्वी 2-4 भागवत सप्ताह झाले. त्यामध्ये एक कीर्तनकार महाराज खूप सुंदर अभंग म्हणत होते. मला शब्द अजून पण याद राहिले. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. बरोबर आहे वाक्य? एवढं सुंदर होतं की दिवसातून एक वेळा तरी मला हे वाक्य याद आहे. तुझा विसर न व्हावा. भगवंताकडे काय मागायचं की हेच मला वरदान दे की तुझा विसर कधी पण मला व्हायला नको. मागणं, बोलणं, सांगणं सोपं आहे, पण खरोखर अशी भावना हृदयामध्ये आणली तर भगवत भक्त हृदय असलं त्याच्या हृदयामध्ये. ध्रुवजींनी लहानपणीच भगवंताला मिळवून घेतलं आहे, म्हणून मागण्याचं कोणी सांगितलं ना तेव्हा मागून घेतलं की मला कायम भगवंताची स्मृती राहो. स्वामीनारायण संप्रदायामध्ये सच्चिदानंद स्वामी झाले. असं म्हणतात की भगवान स्वामीनारायण जर कुठे गावाला गेले असले तर सच्चिदानंद स्वामींच्या डोळ्यातून रक्ताचे आसू पडायचे. रक्ताचे आसू पडायचे, एवढे प्रेमी होते. भगवंताचा विरह सहन करू शकत नव्हते, एवढे प्रेमी होते. हे मागायचं भगवंताकडे. मारा उर्मा करो निवास रे, हो मारा उर्मा करो निवास रे, हो राखो रसिया तम पास रे, मने राखो रसिया तम पास रे, हो तीजो मने आप शोमा, मने आप शोमा, बीजू मने आप शोमा,
भगवंताची अखंड स्मृती मला राहो. कुबेरला जेव्हा मागितलं, कुबेरने होकार दिला आहे. वरदान देऊन कुबेर अदृश्य झाले. ध्रुवजी पुन्हा राज्यामध्ये आले आहे. प्रजावत पुत्रवत प्रजेचं पालन करू लागले. अनेक वर्षांपर्यंत 36,000 वर्षापर्यंत ध्रुवजींनी शासन केलं आहे. शासन केल्यानंतर विचार केला, चला 36,000 वर्ष झाले, आता मी भगवंताचे भजन करतो. आणि स्वतःच्या पत्नी, पुत्र, सेना, खजाना सर्वांचा त्याग केला आणि निघाले आहे हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनारायणकडे. तिथे जाऊन आणि तपाचा प्रारंभ केला आहे. रामझुला तिथे ध्रुवजी महाराजांची तपस्थली आहे. ध्रुवजींनी तिथे तप केलं होतं आणि ध्रुवजी महाराज तिथे येऊन आणि तप करू लागले. बद्रिकाश्रमाकडे प्रयाण केलं आणि त्यावेळेस एके दिवशी तुलसी पत्र भगवंताला अर्पण करीत आहे. स्नान करून भगवंताची पूजा करीत आहे आणि त्याच वेळेला आकाशामध्ये एक सुंदर विमान आलं. अनेक भगवंताचे पार्षद येऊन उभे राहिले. हात जोडून ध्रुवजी महाराजांना म्हणतात, हे ध्रुवजी, भगवंताच्या पार्षदांमध्ये मुख्य पार्षद तुम्ही आहात. चला भगवंताच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये भगवान तुम्हाला बोलवत आहे. जे योगी जनांना पण प्राप्त होत नाही, आज तुम्हाला मिळाला आहे. तुमच्यासारख्या महान भक्ताला प्राप्त झाला आहे. आणि ध्रुवजी महाराज तयार झाले आणि तेवढ्यामध्येच मूर्तिमंत काळ शरीर धारण करून आला आणि त्या मूर्तिमंत काळाच्या डोक्यावर ध्रुवजी महाराजांनी पाय ठेवला. ध्रुवजी महाराज विमानामध्ये बसले आणि भगवंताच्या धामामध्ये गेले आहे. सुखदेवजी महाराज म्हणतात, राजा परीक्षित, ही जी कथा आहे, ही कथा ध्रुवजी महाराजांची जो श्रवण करतो त्याचे धन, यश आणि आयुष्य हे तिघही वाढत असतात. त्याला भगवंतामध्ये सहजरितेने प्रेम होत असतो. त्याच्यामध्ये शील इत्यादी जे गुण आहेत ते गुणांची वृद्धी होत असते. त्याच्या शरीरातलं तेज वाढत असलं, त्याला मान हवं असलं त्याला मान भेटतं. त्याला जे या दुनियामध्ये पाहिजे असलं, या कथेच्या श्रावणाने त्याला सर्व मिळत असतं. आणि परीक्षित जर निष्काम भावनेने पौर्णिमा, अमावस्या, बारस, श्रवण नक्षत्र, तिथिक्षय, संक्रांती आणि रविवारच्या दिवशी जर ही कथा श्रवण केली तर अत्यंत शुभ संकल्पांना पूर्ण करणारी ही कथा आहे. ध्रुवजी महाराजांचं चरित्र सांगून, ध्रुवजी महाराज यांच्या पुत्रांमध्ये जे मोठे होते ते होते उत्कल. त्यांना राज्यगादीवरती बसवलं, पण उत्कल अत्यंत धार्मिक होते, भगवंताची भक्ती करणारे होते. सूर्य मावळून जायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तरी पण पूजा संपतच नव्हती. सर्व मंत्रिमंडळ एकत्रित झालं. राजाचं राज्यामध्ये ध्यान नाही आहे. आळसू राजा आहे, पण भगवंताचा महान भक्त होता राजा. पण आळसू मंत्रिमंडळाने समजून उत्कलला राज्यगादीवरतून काढून आणि त्यांचे भाऊ होते वत्सर, ते वत्सरला राज्यगादी दिली आहे. वत्सरनी लग्न केलं स्वर्थिनी नावाच्या कन्येसोबत. त्यांच्या इथे 6 पुत्रांची प्राप्ती झाली. पुष्पार्ण, तिक, केतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय. त्यामध्ये पुष्पार्ण यांचं लग्न प्रभा आणि दोषा अशा कन्यांसोबत झालं. प्रभा यांच्या घरी 3 पुत्र जन्माला आले, प्रातः, मध्यांदिनी आणि सायं. दोषा होती, त्यांच्या इथे 3 पुत्र जन्माला आले, प्रदोष, निशीथ आणि व्युष्ट. त्यामध्ये व्युष्ट यांचं लग्न पुष्करिणी सोबत झालं. त्यांच्या इथे सर्व तेजस नावाचा पुत्र जन्माला आला. सर्व तेजस यांचं लग्न आकृती सोबत झालं. त्यांच्या इथे चक्षुष नावाचा पुत्र जन्माला आला. चक्षुषचं लग्न नलवलाक्ती नावाच्या कन्येसोबत झालं. त्यांच्या इथे 12 पुत्र जन्माला आले. कुरु, पुरु, कृत्स, त्रिक, द्रुक्म, सत्यवान, रुक, व्रत, अनिष्टोम, अत्रिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख. कठीण नाव आहे. आज जे विष्णू सहस्त्र म्हणत होते, विष्णू सहस्त्रचं संस्कृत भाषामध्ये असं म्हणतात
की ज्याला विष्णू सहस्त्राचं शुद्ध उच्चारण जमलं त्याला संस्कृत मधला एक पण श्लोक असा नाही की तो जमत नाही. अत्यंत कठीण, सर्वात कठीण जर कोणतं स्तोत्र असलं तर ते विष्णू सहस्त्र आहे. म्हणजे ज्यांना पाठ आहे, ज्यांना बोलता येतं, त्यांना बाकीचे सर्व शास्त्र अत्यंत सोपे शास्त्र आहे. सर्वात कठीण त्यामध्ये पण जे श्रीवत्स श्रीनिवास श्रीवत्स जे आहे श्लोक, तो तर अत्यंत, त्यामध्ये पण तो यज्ञाचा जो श्लोक आहे एवढे भयंकर आहे की म्हणजे डेली पाठ केल्यावर सुद्धा तोंडात ते अडकतात. भगवंताचे 108 नाव असं म्हणतात की तुमच्या घरी मुलगा झाला तर त्या टाइमाला तुम्ही विष्णू सहस्त्र खोलावं. मी डीमार्टला गेला होता जळगाव, मला काहीच काम नसतं पण मी जातो फक्त पाहायला की कोणी फसवत नाही आहे ना. तर पाहायला गेलो तर म्हटलं, मी पाहत होता पुस्तक आपल्याला सहजरितेने प्रेम पुस्तकांमध्ये, म्हणजे मी पुस्तक पाहत होता तर तिथे एक नामावली करून काहीतरी पुस्तक पडलं होतं. म्हटलं काय असेल याच्यामध्ये, तर अ वरून चांगले 100-200 नावं होते, ब वरून चांगले नावं होते. म्हणजे लग्न मुलगा झाला म्हणजे तरतच ते पुस्तक खोलायचे, जे आवडलं ते नाव ठेवून द्यायचं. पण तसं नाही आहे. आपले ऋषीमुनी म्हणतात विष्णू सहस्त्र मध्ये भगवंताचे 1008 नावं आहे, त्याकरता आपण जास्त आहे त्यामधून नाव सिलेक्ट करा. 12 पुत्र झाले चक्षुष आणि नलवानिनी यांच्या इथे. त्यामध्ये उल्मेक नावाचा जो पुत्र होता त्यांचं लग्न पुष्करणी सोबत झालं. अंग, सुमन, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे त्यांच्या इथे पुत्र जन्माला आले. त्यामध्ये जे अंग होते ते अत्यंत धार्मिक राजा होते, अत्यंत धार्मिक राजा. ध्रुवजी महाराज सारखे धार्मिक होते. ध्रुवजी महाराजांना जसा प्रेम भगवंतामध्ये होता तसा प्रेम अंगराजांना होता. पण त्यांच्या इथे पुत्र झाला नाही. यज्ञाला आहुती देत होते, देवतांनी स्वीकारलं नाही. तेव्हा विचार केला की देवता माझी आहुती का स्वीकारत नाही आहे. विचारलं तर म्हणे तुझ्या इथे पुत्र नाही आहे, तुझ्यानंतर कोणी पिंडदान करणारा नाही आहे, तुझ्या हातातला आम्ही स्वीकारणार नाही. एक काम कर, यज्ञ कर, भगवानला प्रसन्न कर, पुत्र मागून घे. यज्ञ केला, भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणतात माग, याने मागितलं पुत्र द्या. भगवान म्हणतात बराबर नाहीये मागणं तुझं, पुत्र देतो पण तो अत्यंत अधर्मी होईल. अंग म्हणतो चालेल, जसा पण असेल तसा चालेल, पण मला पुत्र द्या. आणि भगवंताच्या कृपेने एक खीरचा प्रसाद दिला, तुझ्या पत्नीला खाऊ घाल. पत्नीने प्रसाद खाल्ला, एक पुत्र जन्माला आला. अत्यंत पापी, भयंकर पापी, ज्याचं नाव ठेवण्यात आलं वेन. लहान लहान मुलांना खेळत असताना त्याचा कंठ दाबून देणं, त्याला विहिरीमध्ये फेकून देणं, प्रजाला त्रास देणं, हाच अंगचा नियम आहे. वनामध्ये जर अंग शिरायचा तर वनामधले प्राणी पण घाबरून घाबरून लपून जायचे. एवढा पापी भयंकर हा वेन होता. गायींच्या लहान लहान वासरांना पकडून आणि पाण्याच्या कुंडामध्ये बुडवून बुडवून मारून टाकायचा, हरणांना मारून टाकायचा. एवढा भयंकर पापी होता. प्रजाला अत्यंत त्रास देऊ लागला. दररोज प्रजा त्याची कंप्लेंट घेऊन, तक्रार घेऊन राजा अंगकडे येऊ लागली. अंगने खूप समजवला वेनला, पण वेन समजलाच नाही. खूप समजवलं पण वेन जेव्हा नाही समजला तेव्हा राजा अंगने विचार केला की मी राज्याचा त्याग करून निघून जातो. रात्रीला कोणालाही न सांगता राजा अंग होते ते वनामध्ये निघून गेले. वेन होता, सकाळ झाली, पिताजी नाही दिसले, स्वतःच गादीवरती जाऊन बसून गेला. स्वतः राजा झाला. आणि नंतर अधर्मी तर होताच, अत्यंत पापी होता. त्याने एक दवंडी देणाऱ्या माणसाला बोलवलं, सांगितलं आज नंतर राजा मी, सांगून दे आज नंतर माझ्या राज्यामध्ये कोणी यज्ञ करायचे नाही, कोणी दान द्यायचे नाही, कोणीच हवन करायचे नाही. अशा प्रकारे जो माझ्या आज्ञेचं उल्लंघन करेल त्याच्यासाठी मृत्यूदंड. संपूर्ण राज्यामध्ये यज्ञ होत होते, यज्ञ बंद झाले, अन्नक्षेत्र बंद झाले. ज्याच्या कंठामध्ये माळ दिसली त्याचा कंठ कापून टाकायचा.
ज्याच्या शरीरावरती जानवं दिसली त्याला कापून टाकायचे, मंदिरं तोडून टाकले, ब्राह्मणांना मारून टाकले, सर्व ऋषीमुनी एकत्रित झाले. ऋषीमुनींनी सांगितलं की हा असं करेल योग्य नाही. ऋषीमुनी आले, वेनकडे, वेनला समजवलं, भाऊ हे राहू दे सर्व, नाही तर खरं नाही तुझं. त्याला असं की हातामध्ये माळा घेऊन फिरणार आहे, हे काय करून घेणार आहे माझं. पण त्याला माहिती नव्हतं, जेव्हा जेव्हा साधू समाज एकत्रित झाला तेव्हा तेव्हा सत्ता पलट झाली आहे, तेव्हा तेव्हा सत्ता पलट झाली आहे. दिल्लीची सत्ता पलट झाली ना, ते मला माहिती कशी झाली आहे. मोठे मोठे संमेलन झाले याच्या मागे बळ देण्यात आलं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि त्या टाइमाला हे झालं आहे, पूर्ण व्यवस्थित आयोजनबद्ध आहे. राम मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो, की काशीचा जो आता दरवाजा तयार केला आणि जी जागा सफा केली ते कार्य असो, कोणताही पक्ष नाही पण हिंदुत्वाचं कार्य होतं. तिथे दरेक हिंदूंनी त्या गोष्टीसोबत उभं राहायला पाहिजे. आपल्याला आनंद असायला पाहिजे की हिंदुत्वाची गोष्ट घडते, याच्यासाठी गर्व असायला पाहिजे. एवढ्या वर्षांमध्ये जे झालं नाही ते ह्या वर्षांमध्ये होत आहे, दुसरं कोणासाठी नाही पण त्या कार्यासाठी तरी आपल्याला त्या व्यक्तीचा गुण असायलाच पाहिजे. बघा 5 वर्षामध्ये पंढरपूर कसं होतं, 5 वर्षामध्ये वडताल कसं तयार होतं, 5 वर्षामध्ये मथुराला जाता आपण, काय आहे तिथे, पण पाहिजे तुम्ही काय होईल. राजा वेननी सर्वत्र अधर्म पसरवला, पूजा बंद झाली, सर्व संत एकत्रित होऊन आले, संतांनी समजवलं. संत म्हणतात की राहू दे, पण तो समजला नाही. तो म्हणतो जर भगवानची पूजा करायची असली तर शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की सर्व देवता राजामध्ये निवास करून राहता, एक काम करा, माझी मूर्ती बनवा आणि मंदिरात स्थापन करा, माझी पूजा करा. ऐकलंच नाही, सर्व संतांनी एकत्र होऊन हमला केला आणि वेनला तिथल्या तिथेच मारून टाकलं. वेन मरला आणि मृत्यू पावल्यानंतर सर्व जे चोर लोक होते राज्यामध्ये अजून आतंक पसरवू लागले. जे घाबरून बसले होते अजून आतंक प्रसरला. सर्व संत विचार करता हे तर खोटं झालं म्हणे, याच्यापेक्षा तर बरा होता वेन, मग आता काय करायचं. तर संतांनी सांगितलं की एक काम करूया, आपण याच्या शरीराचं मंथन करूया. उजवा हात कापण्यात आला आणि त्याच्या शरीराचं मंथन करण्यात आलं आणि त्यामधून भगवंताचे अंश अवतार पृथु महाराजांचा जन्म झाला आहे. एक कन्या पण सोबत लक्ष्मी स्वरूपा अंश जन्माला आली, जिचे नाव अर्ची ठेवण्यात आलं. पुत्र झाला, ऋषी मुनीने नाव ठेवलं आहे पृथु. भगवान पृथु नारायण त्यांचं अवतरण या पृथ्वीवरती झालं. अर्चीनी होत्या, त्यांच्यासोबत लग्न झालं. वेननी जे मंदिर तोडले होते त्या मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यात आले. यज्ञ बंद झाले होते, पृथु महाराजांनी यज्ञाचा प्रारंभ केला. यज्ञ बंद झाले, यज्ञात भवती पर्जन्यो, त्या कारणाने पाऊस पण बंद झाला होता आणि पुन्हा यज्ञ सुरू झाले. पाऊस सुरू झाला, संपूर्ण पृथ्वीवरती पाऊस पडू लागला. पण पूर्ण डोंगर डोंगर होते पृथ्वीवरती. सर्व नगरचे लोक होते ते मिळून आले. त्यांनी सांगितलं की पाऊस पडतो आहे, शेती करायची आहे, पण जागा एक सारखी नाही. आणि त्या टाइमाला हातामध्ये धनुष्य बाण घेऊन पृथ्वीला एक सारखी केली. धनुष्य बाण घेऊन गायच्या स्वरूपामध्ये असलेल्या पृथ्वीच्या मागे पृथु महाराज धावत निघाले. पृथ्वीने माफी मागली. सांगितलं पृथु महाराजने तुझ्यामध्ये तू सर्व सामावून बसली आहे, काढ सर्व बाहेर. आणि ज्याला जे पाहिजे होतं ते दोहन करून आणि सर्वांनी पृथ्वीच्या बाहेर सर्व काढितलं. पृथ्वीला शेती लायक जमीन बनवली, म्हणून पृथ्वीच्या नावावरून पृथ्वी असं नाव या धरतीचं पडलं. भगवंताला प्रसन्न केले, भगवान प्रसन्न झाले. मागा काय पाहिजे, तर म्हणे मला 10,000 कानांनी जी कथा श्रवण होते ते माझ्या या 2 कानांच्या माध्यमातून मला श्रवण व्हावी असं वरदान द्या. पृथु महाराजांच्या वंशामध्ये विजिताश्व नावाचे राजा झाले. विजिताश्वांनी इंद्राकडून मिस्टर इंडिया होण्याची विद्या प्राप्त केली, म्हणजे अंतर्ध्यान होण्याची विद्या प्राप्त केली.
त्यांचं लग्न शिखंडनी सोबत झालं. त्यांच्या इथे पावक, पवमान आणि सुची नावाचे पुत्र जन्माला आले. विजिताश्व यांचे पुत्र झाले हवीरधान. हवीरधान यांचे पुत्र बर्हिषद झाले. ज्यामध्ये बर्हिषद होते त्यांचं लग्न शतद्रुती समुद्रपुत्री सोबत झालं, ज्या लक्ष्मीजीच्या बहीण होत्या. वेदव्यासने लिहिलं त्या शतद्रुती केवढ्या सुंदर होत्या, तर ज्या टायमाला प्राचीन बर्ही म्हणजे बर्हिषद शतद्रुती सोबत यज्ञकुंडाच्या चौघही बाजूला, आपल्याकडे चौरी भोवरी म्हणता का, ते फिरत होते. त्या टायमाला अग्निनारायण पण त्या शतद्रुतीला पाहून मोहित झाले. एवढी सुंदर शतद्रुती सोबत बर्हिषद राजाने लग्न केलं आहे. लग्न करून अनेक यज्ञ केले. एवढे यज्ञ केले की या पृथ्वीवरती अशी एक पण जागा नव्हती की जिथे प्राचीन बर्हीने यज्ञ केले नव्हते. आणि म्हणून बर्हिषदचं एक नाव प्राचीन बर्ही पण ऋषी मुनींनी दिलं आहे. आणि शतद्रुती प्राचीन बर्ही यांच्या इथे 10 पुत्रांचा जन्म झाला, ज्यांचं प्रचेता असं नाव ठेवण्यात आलं आहे. 10 प्रचेतांना प्राचीन बर्हीने सांगितलं की एक काम करा, मी वनामध्ये जातो, तुम्ही राज्य करा. प्रचेता म्हणतात नाही, आधी भगवानचं भजन करतो, नंतर राज्य करतो. आणि ते सर्व वनामध्ये गेले. ह्या बाजूला नारदजी प्राचीन बर्हीकडे आले आहे. सुंदर पुरंजन आख्यानचा प्रारंभ इथून होतो. पुरंजन आख्यान अत्यंत सुंदर आहे. ऐकलंय का तुम्ही? ऐकलं आहे? खूप अत्यंत सुंदर. जर माझं भागवतजी मध्ये आवडतं आख्यान कोणतं असतं तर पुरंजन आख्यान आहे. पुरंजन म्हणजे कोण, तर आपण स्वतः. जे आपल्याला रूप दिसत आहे, जे आपण काम करतो आहे, हे सर्व काय आहे तर पुरंजन आख्यानची कथा दरेकला स्वतःला शिकवणारी कथा आहे. नारदजी प्राचीन बर्हीकडे गेले. प्राचीन बर्हीला सांगितलं, प्राचीन बर्ही तू अनेक यज्ञ केले, पण तुला माहिती आहे ते यज्ञ तू सर्व हिंसक केले. अनेक जीव प्राणी मात्रांची त्या यज्ञामध्ये तू हिंसा केली आहे. तुला असं वाटत असेल की माझ्यावरती देवता प्रसन्न झाले, पण याद ठेव हा तुझा देह पटला म्हणजे आकाशामध्ये ज्या ज्या प्राण्यांना तू मारले आहे ते मोठे मोठे शिंग घेऊन तुझी वाट बघत आहे. ते वाट बघत आहे की ज्यांनी आम्हाला मारलं आता ह्याच शिंगांनी आम्ही त्याला मारू. प्राचीन बर्हीने बघितलं, घाबरला, थरथर कंपू लागला. त्याने सांगितलं, नारदजी मला योग्य उपदेश द्या, मला माहित नव्हतं योग्य अयोग्य काय आहे. आणि त्या टायमाला नारदजी म्हणता, ऐक, मी तुला एक पुरंजन नावाच्या राजाची गोष्ट सांगतो, पुरंजन आख्यान सांगतो. एक पुरंजन नावाचा राजा होता, त्याचा एक मित्र होता अभिज्ञात, अत्यंत प्रिय मित्र आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पुरंजनला काही संकट आली तेव्हा तेव्हा तो अभिज्ञातला बोलवायचा. त्यांनी बोलवलं म्हणजे तो अभिज्ञात धावत यायचा. पुरंजनचं एक स्वप्न होतं की मला असं एक सुंदर मेहेल राज्य हवं आहे की ज्यामध्ये सर्व समृद्धी मला मिळून जाईल. सुंदर मेहेल असतील, सुंदर बगीचे असतील, अनेक त्याचे दरवाजे असतील आणि त्यामध्ये पण सर्वांग सुंदर एक कन्येसोबत माझं लग्न होईल, असे याचे स्वप्न होते. आणि ते स्वतःच्या स्वप्नांची नगरी शोधण्यासाठी पुरंजन पृथ्वीवरती फिरू लागला. त्यामध्ये हिमालयाच्या दक्षिण तटावरती येऊन एके दिवशी त्याने बघितलं, एक अद्भुत सुंदर नगरी त्याच्या डोळ्याच्या समक्ष पडली. 9 द्वारांची ती नगरी होती. एवढी सुंदर होती, अत्यंत. त्या नगरीच्या बाहेर सुंदर असे बगीचे होते. अलग अलग प्रकारांनी त्या नगरीचे जे दरवाजे होते त्यावरती हिरे माणिक लावले होते. एवढी सुंदर नगरी, एवढे सुंदर बगीचे, त्यामध्ये पण हिंसक पशु पक्षी पण अत्यंत प्रेमाने त्या बगीच्यांमध्ये फिरत होते. अत्यंत सुंदर तिथले स्त्री पुरुष होते. हे सर्व बघून आणि पुरंजनला अत्यंत आनंद झाला. अशीच नगरी माझ्या हृदयामध्ये होती, हीच मला पाहिजे आहे. आणि असा मनामध्ये विचार करीत होता
आणि तेवढ्यामध्येच त्या 9 द्वारांच्या नगरीपैकी एक द्वार खुलला आणि त्यामधून अत्यंत सुंदर एक स्त्री बाहेर पडली. पिवळ्या रंगाची साडी घातली आहे, तिचे नाक अत्यंत अद्भुत होते, दाडंबाच्या दाण्यांसारखे तिचे दात होते, गाल अत्यंत गुलाबी दिसत होते, अत्यंत सुंदर तिचा कटी प्रदेश दिसत होता. कानांमध्ये कुंडळ घातले होते, हातांमध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या आणि पायांमध्ये तिने जे पैजण घातले होते ते चालायची तेव्हा छुम छुम असा आवाज यायचा. तो कानी आवाज पडता बरोबरच पुरंजन त्याच्या हृदयामध्ये त्या स्त्रीकडे बघण्याची जी आसक्ती होती ते वाटली. त्या स्त्रीच्या मागे 10 तिचे अंगरक्षक चालत होते आणि दरेक अंगरक्षकांच्या मागे 100 दास्या होत्या. म्हणजे 1000 दास्या, 10 पुरुष हातामध्ये भाले घेऊन आणि पुढे चालणारी ही सुंदर स्त्री आणि त्यांच्या सर्वांच्या मागे 5 फणांचा भयंकर मोठा एक सर्प नाग चालत होता. हे सर्व पुरंजननी बघितलं. अरे एवढीच सुंदर मला पत्नी पाहिजे आहे, एवढी सुंदर, नक्की माझं लग्न तर हिच्या सोबतच व्हायला पाहिजे. आणि गोऱ्या चांबडीला पाहून आणि मोहित झाला पुरंजन. या दुनियामध्ये तसंच आहे, गोरी चांबडी एक दिवशी तर जळूनच जाणार आहे ना. तुम्ही विचार करा, प्रेम आपला कमी जास्त का होतो? कारण की ज्या टाइमाला लग्न केलं त्या टाइमाला तर चंद्र दिसत होती तुम्हाला, ते नंतर चंद्रमुखी कशाला दिसते आहे? भयंकर असतं ते. पण एक माणसाचा गाढव हरवला, मग तो फिरत होता आणि एक झाडावर चढला. त्याच्यामध्ये तो झाडावरून पाहत होता माझा गाढव गेला कुठे. तेवढ्यामध्ये एक कपल अजून प्रेमी होते, ते झाडाखालती येऊन बसले आणि तो जो मुलगा होता त्या मुलीच्या डोळ्यांमध्ये पाहून असं म्हणतो की तुझ्या डोळ्यांमध्ये तर मला पूर्ण दुनिया दिसते, माझी पूर्ण दुनिया तुझ्या डोळ्यांमध्ये आहे. तो झाडावरती बसला होता, तो म्हणतो माझा गाढव हरवलाय दिसतोय का? मला गाढव दिसत असला तर शोधून दे म्हणे, पुरी दुनिया तुला तिच्या डोळ्यामध्ये दिसते. पुरंजननी गोरा चेहरा बघितला, गोरी चांबडी बघितली आणि त्या कारणाने अत्यंत पागल झालेला पुरंजन धावत सुटला. त्या कन्येकडे आला, कन्येचा हात पकडला. माझ्या मनामध्ये तुम्ही बसून गेले आहे, मला तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण माझ्यासोबत लग्न कर. तुम्ही कोण आहे, हे नगरी कोण आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचं गोत्र काय आहे, लवकर मला सांग. त्या स्त्रीने बघितलं. स्त्री म्हणते बघा मला पण तुम्ही आवडले, कारण की पुरंजन पण दिसण्यामध्ये अत्यंत सुंदर होते, मलाही तुम्ही आवडले म्हणे. पण तुम्ही जे प्रश्न केले की नगरी कोणाची आहे ते मला माहिती नाही, माझं कुळ कोणतं आहे ते पण मला माहिती नाही, माझं गोत्र कोणतं ते पण मला माहिती नाही. फक्त मला एवढं माहिती आहे, मी सुंदरी आहे, हे 10 माझे अंगरक्षक आहे, या दुसऱ्या माझ्या दास्या आहे आणि या 5 फणांचा सर्प माझी रक्षा करतो. हे 9 द्वारची नगरीची राणी मी आहे, मला लग्न करायचं आहे. मी शोध मध्येच निघाली होती, तुम्ही भेटले, आता तुमच्या सोबत लग्न करते आणि या 9 द्वार नगरीचे राजा तुम्ही व्हा. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला प्रेम करणारच नाही, तुम्ही चिंता नको करा. आणि पुरंजन त्याने त्या कन्येसोबत लग्न केलं, लग्न झालं आणि अत्यंत त्या कन्येमध्ये मोहित झाला आहे. एवढा मोहित झाला की तिच्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं. रात्री दिवस तिच्याच विचारांमध्ये राज्य करायचं नाही करायचं, कोण राज्यामध्ये घुसलं कोण नाही घुसलं ते त्याला माहितीच नव्हतं. ग्रीष्म ऋतू यायची, त्या ऋतूमध्ये अनेक दास-दासींना घेऊन तिच्या सोबत तो स्नान करायला जायचा. ते जसं करायचे तसं तो करायला लागला आहे, एवढा मोहित झाला. ब्रह्मानंद स्वामी म्हणतात की या दुनियामध्ये तुम्ही लग्न करा,
बराबर आहे, पत्नीला आणा, पण एवढे मोहित नको व्हा की तिच्या मागे पागल होऊन जा. हे कसं आहे माहितीये, आता जे आहे ते 80 वर्षानंतर दिसणार आहे का तसं तसं. अमुक तर एवढे मोहित होता, त्याला दुसरं काही दिसतच नाही. या दुनियामध्ये पाहण्यासारख्या अनेक वस्तू आहेत, पण या दुनियामध्ये काय पाहून कोणी गुण नाही पाहत, फक्त पाहिले जातात तर चेहरे पाहिले जातात. चेहऱ्यांवरून आजच्या काळामध्ये माणूस ओळखला जातो. सुंदरता दरेक माणसाचा स्वतंत्र अधिकार आहे. दरेक माणसाने सुंदर दिसायलाच पाहिजे, पण गुण पण तेवढे आवश्यक आहे. ब्रह्मानंद स्वामी म्हणतात, जगत में जीवना थोरा, न भूले तन गोरा, खड़ा शिरकार सावेरी, करेगा काज की देरी. जगत में जीवना थोरा, खड़ा शिरकार सावेरी, करेगा काज की देरी. जगत में जीवना ब्रह्मानंद स्वामी म्हणतात की ह्या दुनियामध्ये तुम्हाला जे भगवंतांनी कर्म करायला सांगितले आहे ते कर्म तुम्ही विसरू नका. किती पण सुंदर भोग पदार्थ तुमच्या समोर आले तरी पण तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते विसरू नये. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मंदिर दिसतं, तोपर्यंत वडतालच्या पौर्णिमा भरायच्या आहे, तोपर्यंत पंढरपूरला चालत जायचं आहे. मग जसं झालं तसं 2-4 वर्ष तर घराच्या बाहेर पण दिसत नाही. स्वामी म्हणतात, कर्म को समझ के करना, शिरे निज भारना भरना. कर्म को समझ के करना, शिरे निज भारना भरना. कागज की मात सही अपनी एवढा पागल झाला, ते बोलायचे तिच्यासोबत बोलायचा, ते उठायचे तिच्यासोबत उठायचा. 24 तास तिच्या मागे जो पागल झाला आहे. ते केव्हा केव्हा दारू प्यायची तर हा पण दारू प्यायला लागलाय. माकडासारखी परिस्थिती पुरंजनची झाली आहे. ते भोजन करायची तो भोजन करायचा, ते रुसून बसायची तर हा पण रुसून बसायचा. एवढा पागल झाला पुरंजन, एवढा पागल झाला की त्याला दुनियामध्ये दुसरे अनेक व्यक्ती आहेत, माझं राज्य आहे, काहीच कळत नव्हतं. त्याला फक्त एकच दिसायची स्वतःची सुंदरी, आणि तिथंच तो ऐकायचा, ते म्हणायची तेवढंच तो करायचा. नहीं कह सका कोई अपना, अगन की जाल में तपना. पुरंजन एवढा पागल झाला, त्या तिच्या पत्नीसोबत राहून त्याच्या इथे 11 पुत्रांचा जन्म झाला आहे आणि 110 कन्या जन्माला आल्या. रात्री दिवस विषय भोग हेच त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. आजूबाजूचे राज्य होते, अनेक वेळी ती कन्या त्याला सांगायची की आजूबाजूचे राज्य पण आपलेच आहे,
अरे हे नवद्वारची नगरी चालते ना, ते आजूबाजूच्या राज्यांच्या पैशांवरती चालते। तुम्ही जाऊन आणि त्या आजूबाजूच्या राज्यांमधून पैसे घेऊन आणा, तरच हे नगरी चालणार आहे, नाही ते नगरी चालणार नाही। 8 दिवसानंतर तो पुरंजन कधीतरी बाहेर जायचा, थोडेसे पैसे भेटले ते घेऊन आणायचा, जेवढे पैसे असायचे तेवढ्या दिवसांपर्यंत पुन्हा आरामाने राहायचा आणि पुन्हा त्या कन्येच्या आलिंगन देऊन तिला झोपून राहायचा। अत्यंत पागल झाला आहे पुरंजन, अहिंसक पुरंजन हिंसक झाला। आता जर कधी कधी ते नाही दिसली तर वेड्यासारखा रडायला लागायचा, एवढा पागल झाला आहे। ब्रह्मानंद कहता है तुमको नबी जे दोष अब हमको, तुम्हारे पीठ के भारी जाएगा हमसे भारी, जगत में कीना तोड़ा मबूले तोड़ा, खड़ा सिर खार सावरी करेगा हाथ की बेरी, जगत में जीवना तोड़ा मबूले तोड़ा। अनेक वेळी ते स्त्री सांगायची तरी पण न ऐकून, आणि बाजूचं जे राज्य होते, एक चंडवेग नावाचा गंधर्व होता, तो अनेक वेळी या नगरीवरती आक्रमण करायचा। 9 द्वारची नगरीमधून एक दरवाजा जर कधी खुल्ला असला, आतमध्ये प्रवेश करून आणि थोडस लुटून पडून जायचा। एके दिवशी चंडवेग गंधर्व, विषकन्या आणि यमनराज, आजूबाजूचे जे 3 राज्य होते, जे शत्रू होते, ते तिघही एकत्रित झाले। तिघांनी विचार केला की हे नगरी 9 द्वारची आपण पळवून घ्यायची आहे, आणि तिघांनी तिघही दिशांमधून आक्रमण केलं आहे। आक्रमण झालं म्हणजे रक्षणासाठी जो सर्प होता, तो सर्प आक्रमणाच्या सोबत युद्ध करू लागला आहे। 5 फणांचा सर्प युद्ध करू लागला। सर्पाने संदेश पाठवला, पुरंजन सेना पाठवा, हातामध्ये धनुष्य घेऊन तुम्ही या, आपल्या नगरीवरती आक्रमण झालं आहे। त्या टाइमाला पुरंजनला अजून पण भान येत नाही, अजून पण तो त्या कन्येच्या मोहामध्ये मोहित आहे, अजून पण नगरी वाचवण्याची त्याला लक्षात नाही। 100 वर्षांपर्यंत युद्ध चाललं आणि 100 वर्षानंतर सर्प हा हरणार नाही असं समजून आणि चंडवेग आणि विषकन्या यमनराजांनी विचार केला की या सर्पाला फोडूया। त्याला बसवलं, सांगितलं बघ तुझा राजाला तुझी काहीच पडली नाहीये, अरे 100 वर्षांपासून तू युद्ध करतोय आमच्या सोबत, अरे त्याने विचारलं पण नाही तुला पाण्याचं, एक काम कर आमच्या सोबत येऊन जा। सर्पला फोडला, त्याला पैसे दिले आणि या तिघांनी आक्रमण केलं 9 द्वारच्या नगरीवरती। विषकन्या महलमध्ये घुसली, पुरंजन आलिंगन देऊन त्या कन्येला झोपलेला आहे, पुरंजनला पकडला, गड्यामध्ये एक दोर टाकला आणि ताणत ताणत त्या 9 द्वारच्या नगरीच्या बाहेर त्याला घसरत घेऊन आले। जे स्वतःचे संबंधी होते ते सर्व रडू लागले, पण कोणीही त्याला मदत करू शकले नाही। आणि रडत रडत त्या विषकन्येने त्या पुरंजनला जेव्हा बाहेर काढलं, तो पण अत्यंत आरोड्या मारत होता, स्वतःच्या पत्नीला याद करत होता, स्वतःच्या मुलबाळांना याद करत होता। पण या सर्वांना याद केले। नारदजी म्हणतात हे प्राचीन बरी, पण त्याने स्वतःचा जो मित्र होता, ज्याचं नाव अभिज्ञात होतं, त्याला याद केलं नाही। जर अभिज्ञातला याद केलं असतं तर नक्कीच तो अभिज्ञात मित्र त्याची मदत करण्यासाठी जरूर आला असता। आता मी तुला सांगतो की पुरंजन आख्यान काय होतं, याचा सार मी तुला सांगतो। पुरंजन म्हणजे दरेकांच्या शरीरामध्ये व्याप्त असलेला जीवात्मा। पुरंजन कोण आहे? आपल्या देहाची जी कथा आहे। नारदजी म्हणतात की आपल्या देहामध्ये जो जीवात्मा आहे त्याचंच नाव पुरंजन आहे।
आणि अविज्ञात म्हणजे कोण, तर अविज्ञात म्हणजे भगवान, जे जीवात्म्याचे मित्र आहे. गीताजीमध्ये श्लोक आहे ना, पितामहस्य विगतो माता धाता पितामह वैद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. 4थ्या की 5व्या अध्यायात आहे. त्यामध्ये भगवान म्हणतात की या दुनियामध्ये जेवढे पण जीव प्राणी मात्र आहे त्या सर्वांचा पिता कोण आहे, मी आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद सर्व कोण आहे, मी आहे. पण जेव्हा जीवात्मा मला स्वतःचा समजतो तेव्हाच मी त्याचा आहे. पण जीवात्म्याला टाइमच नाहीये. त्याला असं आहे की पत्नी माझी, हे मुलं माझे, हे घर माझं, हे सर्व अज्ञानामध्ये तो जगतो आहे. पण खरा मित्र जीवात्म्याचा कोण आहे, भगवान आहे. आणि जी सुंदरी, ते सुंदरी म्हणजे कोण, तर बुद्धी. पुरंजन कोणाचं ऐकत होता, सुंदर कन्येचं ऐकत होता. आपण कोणाचं ऐकतो, अविज्ञातचं ऐकतो, भगवानने सांगितलेलं ऐकतो की बुद्धीचं ऐकतो, बुद्धीचं ऐकतो. मला काल एक ती व्यक्ती म्हणत होता की स्वामी शरीर खूप वाढत आहे, काय करू. म्हटलं प्रॉब्लेम तर मला पण आहे. म्हटलं तू करतो काय, तर म्हणे काही नाही, आता कॉलेजला जातो ना म्हणे, तर एक प्रॉब्लेम असा झालाय की बाहेरचं खाण्याचा जास्त नाद लागलाय म्हणे. म्हटलं ते बंद करून टाक. नाही म्हणे ते नाही बंद होत म्हणे. लोटगाडी दिसली पाणीपुरीची की पाणीपुरी खायची इच्छा तर होतेच, कंट्रोलच नाही होत म्हणे. नसले तर त्याच्याकडे उधार ठेवून पाणीपुरी खायची, पण खायची म्हणजे खायची. आणि त्याच्यात पण ते मैद्याचे गोळे, मंचुरियन, त्याच्यात तर खतरनाक फॅट वाढतो. म्हणजे याचा अर्थ काय की बुद्धीचा ऐकतो आहे. खरोखर योग्य काय आहे, अयोग्य काय आपल्याला माहिती आहे की नाही, माहिती आहे. तरी पण आपण कोणाचं ऐकतो, बुद्धीचं ऐकतो. बुद्धी म्हणता काय गरज आहे, कशाला मंदिरात जाण्याची गरज आहे, एकच आहे देव पाहायला होता, प्रतिष्ठा केली होती तेव्हा, आता काय गरज आहे पाहायची. मंदिरात जायचं कशाला, मंदिरात जायचं या करिता की तुम्ही मला जगवलं, रात्रीला झोपवलं, उठवलं, पूर्ण दिवस माझा चांगला गेला, थँक्यू, हे म्हणण्यासाठी जायचं. मागण्यासाठी नाही. मागण्यासाठी तर भिकारी जातो. भगवान पण असा उभा उभा विचार करत असेल, नाला हा भिकारी, असा विचार तर करत असेल ना. भगवानला माहितीच असं हा मागायला झालाय काहीतरी. पण खरोखर जे सुंदरी आहे बुद्धी, तिचं न ऐकता आणि अविज्ञानची हेल्प घ्यावी. जो सर्प होता तो म्हणजे पंचप्राण, जो या देहाची रक्षा करतो. आणि नवद्वार म्हणजे शरीरामध्ये 9 द्वार आहे. पोपटाला पिंजऱ्यामध्ये पुरला असला ना तर दरवाजा खुल्ला असला तर तो उडून जातो. पण आपल्या शरीरामध्ये 9 द्वार आहे. त्या 9 द्वारांना कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाही. आणि केव्हा पण आतमधला जीवात्मा त्याच्या बाहेर निघून जाईल. 9 द्वार माहिती तुम्हाला, कान, नाक, डोळे आणि 2 खालचे इंद्रिय, हे जे आहे ते 9 द्वार सांगितलेले आहे शास्त्रांमध्ये. तर प्राचीन बरीला सांगितलं की तू जे हे सर्व केलं आहे, हे सर्व वरते बघत आहे, ते प्राणी वाटच बघत आहे, म्हणून तू बुद्धीचं ऐकलं. आता अविज्ञात असा जो मित्र आहे भगवान, त्याच्यावरती तू विश्वास ठेव. प्राचीन बरीला कळालं, प्रायश्चित्त केला आहे प्राचीन बरीने, वनामध्ये निघून गेला. ह्या बाजूला प्रचेता जे होते ते सर्व प्रचेता भगवंताची आराधना करण्यासाठी वनामध्ये गेले होते. याद आहे ना कथा कुठे चालू आहे. या कथेच्या आधी मी सांगितलं की प्रचेता वनामध्ये गेले, मग ते तप करायला लागले. मग तप करायला उशीर तर लागतो. मग या बाजूला प्रचेतांनी जेव्हा वनामध्ये प्रवेश केला, रस्त्यामध्ये भगवान शिव भेटले आहे. भगवान शिवने त्यांना रुद्रगीत शिकवलं, सांगितलं जा इथून समुद्र आहे, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये उभे राहून तुम्ही नारायणाची आराधना करा. आणि सर्व प्रचेता मिळून भगवान नारायणची आराधना करण्यासाठी समुद्र किनारी आले आहे. आणि समुद्रामध्ये उभे राहून आणि भगवान नारायण यांची 10,000 वर्षांपर्यंत तपश्चर्या केली.
10,000 वर्षानंतर भगवान नारायण प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या नारायणला पाहून प्रचेतांना खूप आनंद झाला आहे. आणि भगवान नारायण म्हणू लागले, हे प्रचेतांनो, तुमच्या 10 भावांमध्ये अत्यंत प्रेम भाव आहे, म्हणून जा, आज नंतर मी तुम्हाला वरदान देतो. तुम्ही मागाल त्याच्या आधी की आज नंतर तुमचं नाव अथवा तुमची कथा पण कोणी श्रवण करेल ना, तर भावाभावांमध्ये प्रेम वाढेल. संध्याकाळच्या वेळेला जर तुमची कथा कोणी श्रवण केली तर त्यांच्या परिवारामध्ये प्रेम वाढेल, स्नेह वाढेल, मित्रभाव वाढेल. मागा, तुम्हाला वरदान काय पाहिजे? प्रचेतांनी सांगितलं, वरदान तर दुसरं काहीच नाही पाहिजे, तुमची प्रसन्नता हेच आमच्यासाठी वरदान आहे. भगवान म्हणतात, नाही, काहीतरी तुम्ही आज मागून घ्या. आणि प्रचेतांनी खूप सुंदर मागितलं आहे. बस तुम्हाला काही द्यायचं असेल तर एवढंच द्या की तुमच्या भक्तांचा, संतांचा कायम सहवास आम्हाला मिळो. त्यांचा सहवास म्हणजे तुमचाच सहवास आम्हाला प्राप्त होईल. मोठ्या मोठ्या भक्तांनी हे मागितलं आहे. ज्यांना ज्यांना भगवान मिळाले ते मोठे भक्त होते, त्या सर्वांनी हेच मागितलं की तुमच्या भक्तांचा, तुमच्या संतांचा सहवास आम्हाला कायम स्वरूपी मिळो. रामायण मध्ये तुलसीदासजी लिहितात की जेव्हा भगवान रामचंद्र शबरीच्या आश्रमामध्ये गेले, त्या टाइमाला शबरीने प्रार्थना केली आणि भगवान रामचंद्रांनी तिला 9 भक्ती अर्पण केली. त्यामध्ये 9 भक्तीमध्ये भगवान रामचंद्र म्हणतात की 9 भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणती भक्ती असली, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. प्रथम भक्ती संतन कर संगा, प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, प्रथम भक्ती या दुनियामध्ये दुर्लभ मध्ये दुर्लभ काही असलं तर संतांचा, भक्तांचा समागम अत्यंत दुर्लभ आहे. संत कोणाला म्हणतात तर ज्याचं हृदय संत आहे तो खरा संत आहे. सज्जन पुरुष, ज्याला कधी पण दुसऱ्यांचं वाईट करण्याची इच्छा होत नाही. 7 दिवसाच्या 7 कीर्तनांमध्ये टाळ घेऊन उभा राहत असला पण मनामध्ये दुसऱ्यांविषयी निंदा, टीका, विष भरलं असलं तर तो सज्जन नाही आहे, तो संत नाही आहे. पण ज्याला एकही अभंग येत नसला पण ज्याच्या हृदयामध्ये सर्वांविषयी मित्रता असली, सर्वांविषयी प्रेम भाव असला, ज्याच्या हृदयामध्ये जीव प्राणी मात्र विषयी मैत्री भाव असला, तो संत आहे. तसा जो आहे त्या सर्वांचे समागम आम्हाला मिळो. सर्वात असं म्हणतात की बिनु हरी कृपा मिलही नाही संता. या दुनियामध्ये भगवंताच्या कृपेशिवाय संत मिळत नाही. जेव्हा लंकाचा एक प्रसंग आहे, भगवान रामचंद्रांनी हनुमानला पाठवलं लंकेमध्ये आणि लंकेमध्ये रात्रीच्या टाइमाला हनुमान फिरत होते आणि कानावरती आवाज पडला लंकेमध्ये राम राम राम. कान चमकले हनुमानचे. हनुमानला झालं या लंकामध्ये राम राम कोण बोलताय. बघितलं तर विभीषण होता. विभीषणला बघितलं कोण आहे तर म्हणे लंकापती रावणचा भाऊ विभीषण. म्हणे तू राम रामचं भजन करतो. हो म्हणे, पण म्हणे तुम्ही कोण तर म्हणे मी हनुमान. आणि हनुमान नाव ऐकता बरोबरच विभीषण नाचू लागले. विभीषण नाचता बघून हनुमानने विचारलं की तुम्हाला एवढा आनंद, तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही आणि माझं नाव ऐकता बरोबरच तुम्हाला एवढा आनंद का झाला. तर म्हणे आज मला कळालं की भगवान रामचंद्रांची कृपा दृष्टी माझ्यावरती आहे. तर म्हणे कशावरून.
तुम्ही तर रामला आजपर्यंत बघितलं पण नाही. तर म्हणे बस, मी असं ऐकलं आहे की भगवंताच्या कृपाशिवाय संत मिळत नाही, आणि हनुमान तुमच्यासारखे संत मला लंकेमध्ये दर्शन द्यायला येतात, म्हणजे मला आज कळालं आहे भगवान रामचंद्रांचा अनुग्रह माझ्यावरती आहे. बिनु हरी कृपा मिलही नाही संत. अब मोहि स्वामीनारायण संप्रदायामध्ये असं म्हणतात की कोणी पशु असला, पक्षी असला, कोणती निर्जीव वस्तू पण असली, पण ते जर संतांच्या योगामध्ये आलं तर त्याचंही कल्याण होऊन जात असतं. स्वामीनारायण संप्रदायामध्ये असे अनेक दृष्टांत आहेत. एक गुजरातमध्ये इटोला नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये भगवान स्वामीनारायण यांचे एक भक्त राहत होते, ज्यांचं नाव होतं जिजीभाई. आता वय झालं. जिजीभाई असे होते की ते गावामध्ये कथा करायचे. वारकरी संप्रदाय असो, स्वामीनारायण संप्रदाय असो, कोणता पण संप्रदाय असो, ज्या संप्रदायामध्ये कथा कीर्तन कायम असतात तो संप्रदाय वाढतो. ज्या संप्रदायामध्ये कथाकार नाही तो संप्रदाय लुप्त होऊन जात असतो. आता कथा कीर्तन करणारे या गावामध्ये जिजीभाई होते. धीरे 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 स्वतः एक सत्संगी होते, पण दररोज कथा करायचे ना, 1 जण 2 जण 3 जण करता करता पुरं गाव स्वामीनारायण सत्संगी झालं. त्या गावामध्ये बापूभाई नावाचे एक ब्राह्मण हरिभक्त होते. खूप ऐकण्यासारखा प्रसंग आहे. आता एके दिवशी रात्रीला झोपले होते, आणि तेवढ्यामध्ये झोपले असताना रात्रीला प्रकाश झाला. बघितलं तर भगवान स्वामीनारायण अनेक संतांसह बापूभाईच्या घराच्या अंगणामध्ये उभे आहे. भगवानला बापूभाई विचारतात, प्रभू एवढ्या रात्रीला तुम्ही आले, एवढ्या रात्रीला काय करताय? भगवान म्हणतात की बस बापूभाई, आम्ही रात्रीला याकरिता आलो की तुमच्या बाजूला जे जिजीभाई राहतात त्यांचा अंतिम समय आला आहे, आणि आमचं वरदान आहे की आमचा भक्त जेव्हा शेवटचा समय घेऊन येतो त्या टाइमाला आम्ही त्याला घेण्यासाठी स्वतः येतो. आम्ही त्यांना घेण्यासाठी आलो आहे, आमच्या अक्षरधामामध्ये घेऊन जाणार आहे. तेव्हा बापूबाई म्हणतात, चांगला आहे प्रभू, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू, ह्या गावामध्ये सत्संग नव्हता, पण या जिजीबाईंनी कथा करून 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 सर्वांना सत्संगी केलं, आणि एवढी सुंदर कथा करतात की सर्वांमधला जो सत्संग आहे तो दिवसेंदिवस वाढत जात आहे. आणि तुम्ही जर आता त्यांना घेऊन गेले तर सत्संग लुप्त होऊन जाईल. सत्संग लुप्त का होतो? संत येणे बंद झाले, संत गावात राहणे बंद झाले, कथा कीर्तन बंद झालं म्हणजे सत्संग लुप्त होऊन जातो. स्वामीनारायण संप्रदाय आम्ही पाहतो, अमुक गाव तर असे सुटले खानदेशामध्ये, इथून निघा हिंगोणा सत्संग, इकडे जा कठोरा सत्संगी, मध्यभागी सांगवी सुटून जातो. गव्हांमधून खडे फेकून दिले असतात तसे निघून जातात अमुक अमुक. बाकी हे गाव तर सत्संगी होतं. अनेक लोक घर या गावामध्ये सत्संगी होते, पण मधला टाइम असा आला की ज्या टाइमामध्ये कोणी संत इथे आले नाही. मधल्या टाइमामध्ये संत येत पण नव्हते. असं म्हणतात की ज्या गावाचे तुम्ही असले, स्वामीनारायण संप्रदायामध्ये असा नियम आहे की ज्या गावाचे असले त्या गावांकडे तुम्ही जायचं नाही. म्हणजे जुने जे रूढीचुस्त संत होते ते लगभग 80% स्वामीनारायण संप्रदायामध्ये संत खानदेशी आहे.
सर्व हे न्हावी गावचे आहे, इथले पण एकाच दोन होते नाही होते सारखे झाले आहे. आणि सातोद आहे, कोडवद आहे, कठोरा आहे, या गावातीलच सर्व जास्त करून संत आहे आणि सर्व विद्वान आहे. स्वामीनारायण संप्रदायाची पताका आज पूर्ण विश्वामध्ये प्रसरवणारे संत आहे, विद्वान आहे सर्वेचे सर्वे. अनेक संत असे आहे की ज्यांनी विदेशांमध्ये मंदिर बांधले आहे. माझ्या गुरूंनी 2 मंदिर बांधले आहे विदेशामध्ये. दरवर्षी अनेक देशांमध्ये फिरणारे आपले संत आहे, विदेशांमध्ये सत्संग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल केवढा सत्संग माहिती आहे. इथं एकच गावाचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आफ्रिकामध्ये नैरोबी आहे, केन्यामधलं. त्या नैरोबीला सकाळचे 4:30 वाजता ना, म्हणजे मंदिरामध्ये कमीत कमी 3000 ते 3500 लोक सकाळच्या 4:30च्या आरतीला राहतात. कितीला? सकाळी 4:30 वाजता. आणि ते येता मग उठवायला, स्वामी उठा आरतीचा टाइम झाला. एवढे रूढीचुस्त लोक आहे. विदेशामध्ये सत्संग जेवढा आहे तेवढा भारतामध्ये नाही आहे. बोला, तिथल्या लोकांना संध्याकाळ झाले म्हणजे भगवान याद येतात. तिथे तुम्ही बाजारामध्ये निघा ना तर ब्लॅक मनी बी आपल्याला जे स्वामीनारायण म्हणते. तिथे तर इंडियन दिसला म्हणजे एकच मानसिकता आहे की हा स्वामीनारायण वाला असेल. एवढा स्वामीनारायण संप्रदाय आहे. हिंदू सनातन संस्कृतीमध्ये सर्वात जास्त हिंदू टेम्पल जर कोणते असतील सध्याच्या याच्यात तर स्वामीनारायण मंदिर आहे. सेकंड नंबरला तुम्ही इस्कॉन घ्या. पण एवढा स्वामीनारायण संप्रदायाचा प्रभाव आहे. या स्वामीनारायण संप्रदायाला वाढवणारे कोण? तर त्यांचे संत होते. केवढे पवित्र संत होते त्याचं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. बापूबाईला सांगितलं की त्यांना घेण्यासाठी आलो आहे. बापूबाई म्हणतात नाही नेलं तर चांगलं होईल, सत्संग नाही तर लुप्त होऊन जाईल. एक माणसाचा उत्साह असला ना, गावामध्ये असं नाही समजायचं की एकच सत्संग आहे, आम्ही 2 घर आहे. कोठारी कोण आहे? कोठारी तुम्ही आहे ना? घरी आहे का? आता गेले? एक जणामध्ये उत्साह असला तरी पण काम होतं. होतं की नाही होत? होतं ना. सध्या तुम्ही पहा, आपले क्रिकेट टीम आहे त्याच्यामध्ये एकच जण आहे की ज्यांनी 2 वर्ष झाले कोणी सेंचुरी मारली नव्हती, पण एक जणाने डबल सेंचुरी मारली तर मागे 5-6 जणांनी सेंचुरी मारल्या. याचा अर्थ काय आहे की तुम्ही हे मानसिक लौकिक उदाहरण मी याच्यासाठी दिलं की एक माणूस जर उत्साही असला, हे जे मुलं उत्साहित आहे, हे जे मुलं आहे याच्यामध्ये एक पण दुखी घुसून गेला ना तर पुरा कार्यक्रम बिघडतो. अमुक अमुक असतात जे दुखी घुसून जातात. पण एक जे आगेवान 4-5 जण असले, इथे आहे तसे आगेवान 4-5 जण, स्वामी करायचं तर बेस्ट करायचं, बॅनर पण बेस्ट करायचं, कार्यक्रम पण बेस्ट करायचा आणि जे म्हणसाल ते करायचं. पण कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे. सर्वांना घेऊन चालणारे आहे, सर्वांना घेऊन. बाकी स्वामीनारायण संप्रदायाचा वक्ता असला आणि वारकरी संप्रदायाचे कीर्तन होत असले असं खूप कमी जागेवर होत. मी 40 केल्या, 40 पैकी दुसरी माझी कथा आहे की ज्यामध्ये कीर्तन होत आहे. एक माझी ओझर खेळायला होते, त्या गावामध्ये कीर्तन होते आणि हे दुसरं गाव. 40 कथांपैकी दुसरीच कथा. पण हे जेव्हा उदार भावना असते ना त्या टाइमाला असं घडून येत असतं. म्हणजे सांप्रदायिक एकता आपल्याला या भागवत सप्ताहामधून दिसत आहे. आता त्यांनी सांगितलं, भगवान स्वामीनारायण म्हणतात की बघा आता आले आहे तर खाली हाताने तर काही जायचं नाही. एक काम करू, त्यांच्या वाड्यामध्ये जो नंदी आहे त्या नंदीला घेऊन जाऊ. बापूबाई म्हणता, प्रभू पण त्या नंदीने असे कोणते पुण्य केले आहे की त्याला तुम्ही आज घेऊन जाणार आहे? तर बस म्हणे नंदीला याकरिता नेत आहे की एक वेळी मुक्तानंद स्वामी, स्वामीनारायण संप्रदायाचे भगवान स्वामीनारायण पण ज्यांना गुरुतुल्य म्हणायचे असे मुक्तानंद स्वामी ते 50 जणांना घेऊन तरव्या गावाच्या मेळ्यामध्ये गेले होते, म्हणजे जत्रामध्ये गेले होते. आणि त्या टाइमाला 3 दिवसाचे उपवास झाले होते. आणि त्या टाइमाला त्या जिजीबाईंनी संतांच्या जेवणाची सामग्री त्या गाड्यावरती ठेवून आणि त्या संतांपर्यंत पोहोचवली होती. आणि त्या गाड्याला हा नंदी जोडला होता. आमच्या संतांच्या सेवेमध्ये तो कामा आला, म्हणून त्याला आम्ही आमच्या अक्षरधामामध्ये
घेऊन जाऊ. आणि त्या टाइमाला भगवान अदृश्य झाले. नंदीला घेऊन भगवान निघून गेले. बापूभाई रात्रीला धावत आले. जिजीभाईला उठवलं. गावातील सर्व सत्संगी लोक उठले आणि दिवा घेऊन जेव्हा वाड्यामध्ये पोहोचले, बघितलं तर तो जो नंदी होता जसाने तसा उभा होता, पण शरीरामधले प्राण निघून गेले होते. स्वामीनारायण भगवान म्हणतात की या संप्रदायामध्ये कोणी लहान मोठी पण सेवा केली असली संतांची, तर त्याला पण आम्ही आमच्या अक्षरधामामध्ये घेऊन जातो. म्हणून प्रचेतांनी काय मागितलं? प्रथम भगती संतन कर संगा, आम्हाला तुमच्या संतांचे समागम प्राप्त हो. भगवंतांनी तथास्तु सांगितलं. सर्व प्रचेता समुद्राच्या बाहेर निघाले. बाहेर निघता बरोबर त्यांनी बघितलं तर स्वर्गाचे रस्ते झाडांनी थांबवून ठेवले होते. म्हणजे झाड एवढे मोठे मोठे झाले होते की स्वर्ग दिसत पण नव्हतं. सर्वत्र झाड वाढले होते. आणि प्रचेतांनी स्वतःच्या तोंडातून अग्नी काढला. त्या अग्नीच्या कारणाने ते झाड जळू लागले. ब्रह्माजी धावत आले. ब्रह्मा म्हणता मी निर्माण करतो, तुम्ही जाळताय म्हणे, माफ करा, या झाडांना क्षमा करा, सोडून द्या. आणि त्या टाइमाला प्रचेतांनी अग्नी बंद केला. आणि ब्रह्माजी यांनी मारीश नावाची एक कन्या होती, जे झाडांची पुत्री होती. पुत्री याकरिता होती की एक अप्सराने तिला तिथे सोडून दिलं होतं आणि झाडांनीच तिचे पालन पोषण केले होते. आणि दक्ष पुत्री ती मारीशा होती. तिच्यासोबत प्रचेतांचे लग्न झाले आणि प्रचेता हे राज्यामध्ये येऊन राज्य करू लागले. आणि त्यानंतर नारदजींनी पुन्हा उपदेश दिला आणि पुन्हा भगवंताच्या धामामध्ये प्रचेता गेले आहे. चतुर्थ स्कंद रूपी पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करून पंचम स्कंदामध्ये प्रवेश करूया. पंचम स्कंदाची कथा अत्यंत अद्भुत आहे. सुखदेवजी महाराज म्हणतात, प्रियव्रतो भागवतः आत्मा राम कथम मुने गृहे रमत यन्मूल कर्मबंध पराभवः. सुखदेवजी महाराज म्हणतात, मी तुला राजा उत्तानपादचं चरित्र सांगितलं, वंश वर्णन सांगितलं. प्रियव्रत राजाचा आता मी तुला वंशाचं वर्णन सांगतो. तुम्हाला समजते का ना कथा मी काय करतोय? नाही तर आपल्याकडे ते म्हण आहे ना, सांगायची गरज आहे. काय म्हणता आपल्याकडे? हा, म्हैसच्या पुढे, कोणाच्या पुढे? भागवत. ज्याच्या पुढे असेल त्याच्या पुढे. गुजरातीमध्ये असं म्हणतात, भेसनी आगळ भागवत. म्हणजे किती सांगा नाही समजला तर मग शेवटे का म्हैसच्या पुढे भागवत सांगलं काही अर्थ झाला का? समजताय तुम्हाला मी काय म्हणतोय? इथे तर काही दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी येणारच नाही, सर्व धार्मिकच गोष्टी येणार आहे. ज्याला रुची असली त्याला आनंद येतो, ज्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये रुची, ज्या सिरियली मधली रुची असली तर सिरियल असं वाटतं की एड यायलाच नको आणि अर्धा तास खतम व्हायलाच नको. सुखदेवजी महाराज म्हणतात, प्रियव्रतचं वंश वर्णन मी सांगतो. परीक्षित महाराजांनी प्रश्न केला की प्रियव्रत अत्यंत योगी होते, भगवत भक्त होते, मग त्यांनी संसार कसा केला? कारण की ते संसाराला असार समजणारे होते. संसार कसा आहे तर संसार दुःख रूप आहे. बरोबर आहे का? ज्यांच्या डोक्यावरती सफेद केस झाले त्यांना विचारतो, बरोबर आहे का? बरोबर आहे? चालतं मग? जळगाव, वडताल सर्वे म्हणता फक्त संसार असार आहे, असार आहे, पण अशी इच्छा नाही होत. सर्वांना मुला मुलीच्या लग्नाची चिंता आहे, पण असं होतं का चला देऊन टाकू आपल्या गावातून एक होईल कोणीतरी. संसार असार आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं. लग्न करा म्हणजे दुःख येतं असं ते मनामध्ये समजत होते. भगवंताला प्रसन्न नाही करू शकत आपण, पण तसं नाहीये. जर करता आला तर तो पण सुखाचा आहे. एक महात्मा होते, त्यांना लग्न करण्याची इच्छा झाली. आता खूप वर्ष झाले म्हणे लग्न हे सर्व लोक करतात, काहीतरी मजा येत असेल ना म्हणे यांना, म्हणून मग आपण पण लग्न करू म्हणे. मग म्हणे एक काम करू, आधी जे अनुभवी लोक आहे त्या अनुभवी लोकांना विचारू की लग्न करण्यामध्ये सुख आहे की दुःख आहे. मग जाऊन एक टपरीवर उभे राहिले
तर टपरीवर उभे राहिले म्हणजे तिथे तर सर्व प्रकारचे माणसं येतात. आता त्याच्यामध्ये एक माणूस रडत रडत मुलगा, युवान मुलगा 25 वर्षाचा तिथे बसला होता. त्याला रडताना पाहून त्या संतांनी विचारलं, का रे म्हणे, का रडतोय? काय करू महाराज म्हणे, सूचीमध्ये नाव देऊन देऊन थकला म्हणे, भेटतच नाही आहे. त्या संतांना झालं, महात्माला झालं की बघा बिचारायला भेटत नाही म्हणे, कितला दुखी आहे म्हणे, किती दुखी आहे हा. म्हणजे लग्न करण्यामध्ये सुप्त आहे. मग 5-10 मिनिटं दुसरे झाले. दुसरा एक आला, गाल लाल लाल झाला होता, गाल चोळत चोळत आला. त्याला विचारलं, का रे म्हणे, गालाला काय झालं ना, रडतू कशाला? तर म्हणे, काही नाही हो म्हणे, तुमच्या वहिनीची सँडल पायातली गालावर आली म्हणून रडतोय म्हणे. सांगावं कोणाला म्हणे. त्या महात्माला झालं, जाऊ द्या बुवा, लाडू खाऊ, सँडल खायच्या बरे आहे म्हणे. आपण टाळून टाकला विचार. पण भगवान स्वामीनारायण असं म्हणतात की सत्संगामध्ये संत श्रेष्ठ आहे की गृहस्थ श्रेष्ठ आहे. तर भगवान स्वामीनारायणनीच उत्तर केलं आहे वचनामृत ग्रंथामध्ये की यामध्ये गृहस्थ श्रेष्ठ आहे, कारण संसार करून पण ते भगवंताची भक्ती करतात. संसार करून शेतात जाणं, मुलांचं शिक्षण करून तरी पण भगवंतासाठी वेळ काढतो, तो गृहस्थ श्रेष्ठ आहे. खानदेशाच्या रत्न बहिणाबाईंनी खूप सुंदर लिहिलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. एक संसार संसार दोन्ही जीवाचा विचार, देतो सुखाले नकार अन दुखाले होकार. अरे संसार संसार नाही रडण कुटण, येड्या गयातला हार म्हणून कोरे लोढण. संसार कसा आहे माहिती आहे? तर भाकर खायची असली तर चटके खावे लागतात की नाही? दररोजची प्रॅक्टिस असली तर काही हरकत नाही, प्रॅक्टिस असते ना भाकर करायची. मी कालच माझं प्रवचन होतं सातोदला, मी 4 गोष्टी सांगितल्या. भाकरची याद आली म्हणून सांगतो. 4 गोष्टी सांगितल्या. म्हटलं 4 गोष्टी कधीच अपवित्र होत नाही. त्यामध्ये सर्वात आधी शिंपीचे दात. तुम्ही किती पण महाग कपडे द्या त्याच्याकडे, कशानं कापतो तो? कातर पडली असते ना मशीनवर, मग कशानं तोडतो? दातानं. मग भगवानचं कपडं असो की कोणतं पण, लाख रुपयाचं कापड आणून द्या त्याला. शिंपीचं दात. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला सांगितलं हजामाची वाटी. दिवसाचे 50 करो 60 करो एकच वाटी असते, त्याच्यातूनच पाणी घेतो, लावतो दाढीले, त्याच्यानंच करतो. तर ते कधी अपवित्र होते का? नाही होत. तिसऱ्या नंबरला कंदोईची बगल. कंदोई माहित पडला? जेवणाचं, अरे मिठाई बनवतो त्याला काय म्हणता? हलवाई. हलवाईची बगल. मस्त तेल गरम होत असतं, मग तेल गरम झालं की नाही चेक करायला काय करतो तो? मस्त असा खारूट घाम असतो, तो घाम पाहतो टाकतो तेलावर. आवाज जसा त्या आवाजावरून ओळखतो की तेल गरम आहे की नाही. एक तर हाफ बंडी घातली असते, हाफ ते कांट आपण त्याला हा सेंडो की जे असलं ते आतमध्ये घातलं असतं, बगल खाजवत जातो. आणि भजे आपणच म्हणतो त्याचे आलू वडे सारखा एक पण आलू वडा नाही, त्याचा गोड आलू वडा लागतो. पण तुम्हाला माहिती नाही तो मीठच टाकत नाही तिच्यात,
त्याचा घामाचा स्वादच पुरा करतो. आणि चौथ्या नंबरला ऐकण्यासारखं आहे महिला मंडळ तुमच्यासाठी. चौथ्या नंबरला बाईचं नाक. पूर्ण तो उद्या गोष्ट. बाईचं नाक याच्यासाठी की आधीच्या बाया 4:30ला उठायच्या. तुम्ही किती वाजता उठता? 4:30ला उठता. काही हरकत नाही. तुमच्या मुली आहे ना त्या सर्व 6 वाजता उठतील आणि त्यांच्या मुली 10 वाजता उठतील. तर ते मग आधी, आता गॅस आला ना, या 10 वर्षात जास्त गॅस आले सर्व घरोघरी. आधी चुल्यांवरतीच आपण भाकर करायचे. मग सकाळी सकाळी एक तर त्याच्यामध्ये पण जानेवारी फेब्रुवारी महिना आता सारखे महिने असले, सकाळी सकाळी चुला चालू केला, त्याच्यात मग ते लाकूड टाकत जायचं आणि मग ते भाकर पीठ बांधायचं. मग पीठ बांधता बांधता नाकाला यमुना गंगा नाक पुसत जाते ना पीठ. मीठ टाकायचं गरज पडतं का? मीठ टाकायची गरजच नाही पडत. मीठ जास्त होईल पण कमी होणार. ते बाईचं नाक असं आहे की ते अपवित्र नसतं. पण हे सर्व संतांनी कटाक्ष मध्ये हसण्यासाठी सांगून समाज जागृतीसाठी सांगितलंय की या गोष्टी अजून पण समाजामध्ये सुधरत नाही. या सुधारण्याची गरज आहे. म्हणून कोणी पण नाक पुसत पुसत केळ्याची भाकर बनवायची नाही, ते एकादशी पाठवून जाईल. आता संसार कसा आहे, सुख आहे की दुःख आहे ते सांगितलंच नाही तुम्ही मला. सांगा ना. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून मलाही वैराग्य होईल की बरं झालं आपण नाही केलं. दुःख आहे. सुख म्हणणारे किती आहे? हात उंच करा. म्हणजे नाही हात उंच केला ते सर्व दुःखी आहे, एवढं फायनल. निष्कुळानंद स्वामींनी धीरज आख्यान ग्रंथामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. ऐकण्यासारखं आहे. दरेक गृहस्थांनी ऐकण्यासारखं आहे. एक कुंभार होता, त्याच्याकडे एक गाढव होता. त्या गाढवावरती तो दररोज माती आणायचा भांडे बनवण्यासाठी, घागरी बनवण्यासाठी, चुले बनवण्यासाठी. आता प्रॉब्लेम एक होता की त्याची पत्नी घरी थांबायची, कुंभार गावाच्या बाहेर जायचा, माती खंदायचा, गाढवावरती माती भरायचा, त्याचं तोंड घराकडे करायचा, गाढव चालत चालत घरापर्यंत. घरावर आला म्हणजे बाई ते माती काढून घ्यायची, गाढवला पुन्हा गावाच्या बाहेरकडे तोंड करून गाढव पुन्हा जायचा. दिवसाच्या 4 ते 5 फेऱ्या करायचा. आता झालं असं की एका दिवशी त्याला एक माणसाने असं सांगितलं की काय दररोज फेऱ्या मारतो म्हणे, बाई शांतिकन मस्त दररोज नुसत्या 4-5 फेऱ्या मारतो. आणि माणसाच्या सांगण्यावरून गाढव बिघडला. म्हणजे आपल्या सांगण्यावरून गाढव पण बिघडता, हे पण गोष्ट आहे. आता दररोजच्या 4-5 फेऱ्या मारणारा गाढव दिवसाची एकच फेरी मारू लागला. सकाळी गेला की संध्याकाळी घरी पोहोचायचा. मग परिस्थिती अशी होती की तो कुंभार पण सोबत चालू शकत नव्हता, कारण की गाढव वापस येईल तोपर्यंत माती खंदून ठेवायची. बाई पण सोबत चालू शकत नाही. दुखी होते दोघी पण नाही. एक दिवशी एक संत त्या गावामध्ये आले. संतांना स्वतःचे दुःख सांगितले की काय करू महाराज, एक ने एक गाढव आहे आणि त्यामध्ये पण असं करतोय, सकाळी जातो संध्याकाळी येतो, काय करायला पाहिजे? संत म्हणता एक काम करा. कोणत्या गावचा बाजार? मंगळवारचा की सोमवारचा होता आपल्या गावात? सोमवारचा का? मग सोमवारच्या बाजारामध्ये जा म्हणे आणि 4 गाजरा आणा. किती? 4 गाजरा आणा. 2 मोठे बांबू आणा. एक इकडनं बांधा, एक इकडनं बांधा. 2 इकडनं गाजर लटकवा. 4-4 फूट त्याला बाहेर काढून 2 इकडनं गाजर लटकवा, 2 इकडनं लटकवा आणि त्याच्या डोळ्यावर हे सर्व करताना पट्टी बांधा. आणि नंतर गाजर बांधले की पट्टी सोडा. आता कुंभाराने तसंच केलं. 2 बांबू बांधले, 2 गाजर इकडनं लटकवले, 2 गाजर इकडनं लटकवले, 2-2, 3-3 फूट पुढे काढले ते. आता गाढवाच्या पाठवर माती भरली आणि गाढवाच्या डोळ्यावर जे पट्टी बांधली होती ते सोडली. म्हणजे आता गाढवाला डोळ्यासमोर काय दिसायचं? गाजर. म्हणजे त्याला असं की 2 पावलं चालतो ना गाजर खातो, 2 पावलं चालतो ना गाजर खातो. दिवसाच्या 5 फेऱ्या मारणारा गाढव दिवसाच्या 15 फेऱ्या मारायला लागला. स्वामी म्हणतात याच्यामध्ये आता या उदाहरणामध्ये समजण्यासारखं आहे. मी नाही म्हणत आहे बरं, निष्कुळानंद स्वामींनी लिहिलं आहे.
निष्कुळानंद स्वामी म्हणतात ते गाढव कोण आहे माहिती आहे, ते जाऊ द्या, पण ते गाजर काय आहे माहिती, ते संसारिक सुख आहे. आणि गाढव सांगण्याची गरज आहे का कोण आहे, समजून गेले ना तुम्ही. जर त्या गाढवाच्या तोंडामध्ये गाजर आले तर संसारीच्या जीवनामध्ये सुख. निष्कुळानंद स्वामी अत्यंत वैराग्यवान होते म्हणून ती अशी उदाहरणं देऊ शकतात. येणार आहे का, नाही येणार. त्याचप्रमाणे या दुनियामध्ये सुखी कोण आहे, तर जो गृहस्थ आश्रम पण ठेवतो आणि भगवंताचं भजन पण करतो तो सुखी आहे. बाकी तर सब दुखिया, सर्व दुखिया. सुखाचे सर्व साथी असतात. खूप सुंदर भजनामध्ये सांगितलं आहे, दुःखामध्ये कोणीच सोबत येत नाही. ज्याप्रमाणे पुरंजनला कोणी साथ दिला नाही, त्या प्रकारे या दुनियामध्ये तसं आहे की कमवून आणसाल ना तर गरमागरम जेवणही भेटतं, कमवून आणसाल तर मागाल त्याच्या आधी चहा पण भेटतो, मागाल त्याच्या आधी पाणी पण भेटतं. आणि रिकामा जर घरामध्ये बसला असला आणि म्हणेल की पाणी द्या, मग समोरून आवाज येतो उभा होणं, घेऊन घ्या हातानं. कशाचा प्रेम आहे, या स्वार्थाचा प्रेम आहे. तुम्ही कमवाल, तुमच्याकडे स्वार्थ आहे म्हणून प्रेम आहे. पण चालतंय दुनिया, काही हरकत नाही. पण सोबत सोबत जे करायचं आहे, खरे साथी भगवान आहे हे पण आपण नक्की हृदयामध्ये ठेवावं. दरेक माणसाकडे काही ना काही अपेक्षा आहे म्हणून हे दुनिया चालते. तुम्ही विचार करा, आपल्या जवळपास राहणाऱ्या दरेक माणसाला आपल्याकडे काय अपेक्षा आहे, आणि अपेक्षा आहे म्हणून चालताय, म्हणून बोलतो आहे, म्हणून व्यवहार आहे. तुम्ही माझ्या घरी आले, मी तुमच्या घरी येईल, हा पण एक व्यवहार आहे. मी चांगलं बोलेल तर हे चांगलं बोलते, हा स्वार्थ आहे. म्हणून या दुनियामध्ये स्वार्थाशिवाय जर कोणी आपलं सगळं संबंधी असले तर ते एक भगवान आहे. सुंदर शब्द आहे या कीर्तनाचे. कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा. ये जग जोगी वाला मेरा, ये जग जोगी वाला मेरा. राजा होया रंग सभी का, राजा होया रंग सभी का, अंत एक सा हो. जुग गए जग जाए जुग में प्रियव्रत महाराजांच्या मनामध्ये आहे, संसार अत्यंत असार आहे, दुःखमय आहे. आणि त्या टाइमाला मनु महाराज, ब्रह्माजी इत्यादी सर्व मिळून आणि प्रियव्रत महाराजकडे आले. प्रियव्रत महाराजला समजवलं आहे संसार करण्यासारखा आहे, आपल्याला या जगताची सृष्टी उत्पत्ती कार्य पुढे चालवायचं आहे, तुम्हाला यामध्ये सहभागी व्हावंच लागेल. आणि ब्रह्माजींच्या सांगण्यावरून प्रियव्रत महाराजांनी होकार दिला. विश्वकर्मा यांची पुत्री बर्हिष्मती यांच्या सोबत लग्न झालं आहे. लग्न झालं, 10 पुत्रांची प्राप्ती झाली आहे. अग्निंद्र, इत्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, धृतपृष्ठ, सवन, मेघादिती, वितिहोत्र आणि कवी अशा प्रकारे 10 पुत्र आणि एक कन्या जन्माला आली जिचं नाव ऊर्जस्वती होतं.
जिचं लग्न शुक्राचार्यांसोबत करण्यात आलं. या 10 पैकी 3 होते ते नैष्टिक ब्रह्मचर्य पाळणारे झाले आणि त्यामध्ये बाकीचे जे 7 होते त्या 7चा विचार करू लागले. प्रियव्रत महाराज यांना मी एक सारख्या भागामध्ये वाटून देतो राज्य. 7 अत्यंत शीलवान, गुणशाळी आणि कर्मनिष्ठ, रूपवान, पराक्रमी होते. प्रियव्रत महाराज पण अत्यंत पराक्रमी आहे. प्रियव्रत महाराज एके दिवशी विचार करीत होते भगवान सूर्यनारायणकडे बघून की हा सूर्यनारायण एक इथे असतो आणि बाकीच्या जागेवरती अंधार असतो. आता आपण इथे बसलो आहे, दुपारचे 10:30-11 वाजेचा टाइम आहे. तर तुम्ही अमेरिकामध्ये किंवा त्या बाजूच्या ज्या कंट्री आहे त्यामध्ये बघा तर रात्रीचे तिथे 12-1-2 वाजले असतील, रातचा टाइम असेल. तर आता इथे जर सूर्य आहे तर तिथे अंधार आहे. प्रियव्रत महाराज म्हणता असं चालणार नाही. पूर्ण पृथ्वीवरती सूर्य डुबायलाच नको, सूर्य चालायलाच पाहिजे. आणि प्रियव्रत महाराज स्वतःचा रथ तयार केला आणि अत्यंत तेज त्यांच्या शरीरामधून निघालं आणि सूर्याच्या मागे मागे प्रियव्रत महाराज पण प्रदक्षिणा करू लागले. आणि 7 प्रदक्षिणा सूर्याच्या मागे प्रियव्रत महाराजांनी केली आहे. 7 प्रदक्षिणा केल्या आणि त्या 7 प्रदक्षिणांच्या कारणाने जे रथाचे चाक होते त्या कारणाने पृथ्वीचे 7 भाग झाले, ज्याला 7 द्वीप म्हटले गेलेले आहे. ज्यामध्ये 7 द्वीप आणि त्यांच्यामधील समुद्रांची कथा सांगण्यात आली. सर्वप्रथम आपण ज्या द्वीप मध्ये राहतो तो आहे जम्बूद्वीप. तिथे खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. आपल्याकडे खारा पाणी आहे. त्यापेक्षा पण 2 पटीने मोठा प्लक्षद्वीप आहे. तिथे उसाच्या पाण्याचा समुद्र आहे. त्यानंतर 12 पटीने मोठा प्लक्षद्वीप करता शाल्मली द्वीप आहे. तिथे दारूचा समुद्र आहे. शाल्मली द्वीप करता 16 पटीने कुश द्वीप आहे. तिथे तुपाचा समुद्र आहे. कुश द्वीप करता पण 20 पटीने मोठा क्रौंच द्वीप आहे. तिथे दुधाचा समुद्र आहे. आणि क्रौंच द्वीप करता पण शाक द्वीप हा 24 पटीने मोठा आहे, जिथे दह्याचा समुद्र आहे. आणि शाक द्वीप करता पुष्कर द्वीप हा 50 पटीने मोठा आहे. तिथे शुद्ध गोड पाण्याचा समुद्र आहे. केवढं दूर आहे गोड पाणी? जवळपास असता तर पाईपलाईन लांबी केली असते आपण. अत्यंत दूर आहे. बाकीचे जवळ जवळ आहे सर्व, उसाचा, दारूचा, तुपाचा. बाकी जे गोड पाणी आहे ते अत्यंत दूर आहे. 7ही द्वीपांचं राज्य 7ही मुलांना देऊन टाकलं. त्यामध्ये जम्बूद्वीपचं राज्य आग्निंद्र महाराज यांच्या भागावरती आलं आहे. आग्निंद्र यांचं लग्न पूर्वचिती नावाची एक अप्सरा होती तिच्या सोबत झालं. त्यांच्या इथे 9 पुत्रांचा जन्म झाला. नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत्त, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्च आणि केतुमाल. 9 पुत्र झाले. एकच द्वीप होता. म्हणजे आता त्या एक द्वीपचे 9 खंड केले आहे. आणि त्यानंतर 9 खंड धरती म्हटली गेली. त्यामध्ये जो मोठा खंड, जो सुंदर खंड होता अजनाब खंड, त्या अजनाब खंडाचे राज्य सर्वात मोठे पुत्र नाभी महाराज त्या नाभी महाराजांच्या भागावरती आले. त्यांचं लग्न मेरू देवी सोबत झालं. अत्यंत धार्मिक हे दंपती होते. त्यांचे इथे स्वयं भगवंताचा अंशावतार प्रगटले. ऋषभदेव भगवंताचं प्रागट्य नाभी महाराज आणि मेरू देवी यांच्या इथे झालं आहे. भगवंताचा कला अवतार आहे. भगवंताचं प्रागट्य झालं दुनियाला संदेश देण्यासाठी. ऋषभदेव भगवंताचं अत्यंत सुंदर शरीर आहे. विपुल कीर्ती, तेज, बळ, ऐश्वर्य, पराक्रम, शूरवीरता सर्वत्र पृथ्वीवरती त्यांच्या गुणगानांची चर्चा होऊ लागली आहे. आता त्यांना राजा बनवलं. सर्वत्र ऋषभदेव भगवंताचा जय जयकार होऊ लागला. इंद्र सभापर्यंत पोहोचला एके दिवशी जय जयकार की आता जर त्रिलोकीमध्ये सर्वश्रेष्ठ कोणता राजा जर असला तर तो ऋषभदेव आहे. इंद्रला झालं माझ्यापेक्षा पण मोठा. पाहतो बरं केवढा मोठा आहे. मी पाऊसच पाडणार नाही तर काय करून घेणार आहे? तो काही पिकणारच नाही तर राज्य समृद्ध कसं काय होईल?
पहा तो किती पराक्रमी आहे. आणि त्या टाइमाला त्याने इंद्राने पाऊस पाडण्याचं बंद केलं. ऋषभदेव भगवंताकडे, सर्व शेतकरी आले, ते म्हणतात पाऊस पडत नाहीये, काय करू, सर्व धान्य पिकत नाहीये. भगवान ऋषभदेव हातामध्ये धनुष्य घेऊन बाहेर आले, वरुणास्त्राला आवाहन दिलं, वरुणास्त्र सोडलं. वरुणास्त्र सोडता बरोबरच सर्वत्र राज्यामध्ये पाऊस पडला. सर्वत्र पाऊस पडला म्हणजे इंद्राने 1 वर्षानंतर येऊन बघितलं की काय परिस्थिती असेल. ऋषभदेव भगवंतांनी शेतकऱ्यांना सांगून दिलं की जेव्हा पण पावसाची गरज असली येऊन जायचं म्हणे, बटन आहे आपल्याकडे, दाबलं म्हणजे पाऊस चालू. जेव्हा जेव्हा शेतकरी म्हणायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडू लागला. दर वर्षापेक्षा जास्त धान्य पिकलाय. इंद्राने येऊन बघितलं तर त्याला कळालं की दर वर्षापेक्षा जास्त धान्य यांच्याकडे आहे. यांच्यासोबत आपल्याला शत्रुता करायलाच नाही पाहिजे होती. आणि म्हणून स्वतःची मुलगी होती जयंती, त्या जयंतीला घेऊन आले आणि जयंतीचं लग्न भगवान ऋषभदेव यांच्यासोबत करवलं आहे. भगवान ऋषभदेव अत्यंत कुशल राजवी होते, प्रजाला अत्यंत प्रिय होते, मंत्रिमंडळाला पण अत्यंत प्रिय होते. अनेक वर्षांपर्यंत राज्य केले. जयंती यांच्या द्वारा 100 पुत्रांचा जन्म झाला, ज्यामध्ये सर्वात मोठे भरत आहे. त्यामध्ये भरत चरित्र अत्यंत अद्भुत आहे. भगवान स्वामीनारायण असं म्हणतात की आम्हाला भरत चरित्र खूप आवडतं. का आवडतं ते दुपारच्या सत्रामध्ये मी सांगेलच नक्की. पण भगवान ऋषभदेव यांची थोडीशी कथा खूप सुंदर अद्भुत रीतीने सुखदेवजी महाराज वर्णन करतात की अनेक वर्षापर्यंत ऋषभदेव भगवंतांनी राज्य केलं, मुलांना राज्य दिलं आणि स्वतः विचार केला की अनेक वर्षापर्यंत राज्य केलं, आता मी अलमस्त होऊन पृथ्वीवरती फिरतो. त्याच्यात पण काहीतरी निराळी मजा असते बरं. स्वतःचा परिचय लपवून आणि खुल्या मनाने आनंदाने फिरणं. दरेक जागेवरती माणूस जातो ना, तर स्वतःचा परिचय करवण्याची एक उत्कंठा ठेवतो, मी कोण हे दाखवण्याचं त्याच्या मनामध्ये असतं. पण ऋषभदेव भगवंतांनी विचार केला की नाही, आता अलमस्त होऊन जगायचं आहे. आणि ज्याप्रमाणे जड मनुष्य, अंध मनुष्य, पिशाच, ज्याप्रमाणे पागल मनुष्य फिरतो, त्याप्रमाणे ऋषभदेव भगवान पृथ्वीवरती फिरू लागले आहे. वस्त्र फाटून गेले, केस वाढून गेले, अत्यंत भयंकर वेश त्यांचा दिसत होता. दाढी, केव्हा केव्हा तर कपडे होते ते पण निघून जायचे. नग्न अवस्थामध्ये पृथ्वीवरती ऋषभदेव भगवान फिरू लागले. पहाडांमध्ये, जंगलांमध्ये, आश्रमांमध्ये विचरण करू लागले. केव्हा केव्हा त्यांना अनेक दुष्ट लोक होते, ते धमकी द्यायचे, कधी कधी त्यांना मारायचे. त्यांच्यावरती ते अनेक प्रकारांचे खराब वस्तू पदार्थ फेकायचे, पत्थर मारायचे, धूळ फेकायचे, तिरस्कार करायचे. तरी पण ऋषभदेव अत्यंत आनंदित होऊन आणि संपूर्ण पृथ्वीवरती फिरू लागले आहे. ऋषभदेवने विचार केला आहे की जेव्हा राजा होतो तेव्हा लोक फुलं टाकायचे आणि तेव्हा जर मला आनंद होत होता आणि तेच लोक आज जर पत्थर मारत आहे तर मी दुःखी का व्हायचं? दुःख व्हायलाच नाही पाहिजे मला. जीवनामध्ये आपल्याला सुखांवेळेस जेवढा आनंद असतो तेवढा दुःखावेळेस आपल्याला जास्त दुःख असतं. पण ऋषभदेव भगवंतांनी विचार केला आहे, सम उष्ण शीत सर्व एक समान करून टाकायचं आहे आणि सर्वत्र समदृष्टी ठेवून आणि सर्वत्र फिरू लागले आहे. त्यामध्ये दैववशात कर्नाटक प्रदेशामध्ये गेले आहे. तिथे पण अनेक दुष्ट लोकांनी त्यांना खूप त्रास दिला आहे. भगवान स्वामीनारायण असं म्हणतात की संतांनी कसं राहायला पाहिजे माहिती? कोणी अपमान करो, मान देव, त्यांची दृष्टी सर्व काळी एक समान व्हायला पाहिजे. या दुनियामध्ये लोक गारा पण फेकतात आणि कधी कधी चांगली 200 रुपयाची पुष्पाची माळा घेऊन पण घालतात. तर त्या दोघी टाइमाला आनंदित राहायला पाहिजे.
संतांनी खूप सुंदर एक भजनामध्ये लिहिलं आहे, जो आनंद संत फकीर करे, जो आनंद संत फकीर करे, जो आनंद नामी अमीर में, जो आनंद नामी अमीर में, जो आनंद संत फकीर करे, वो आनंद नामी अमीर में, जो आनंद संत फकीर करे। एक कवींनी खूप सुंदर म्हटलं आहे, भीकर सबको खा गई भीकर सबका पीर, भीकर की फाकी करे उसका नाम फकीर। चिंता तुम्हाला असते, माझ्या तोंडावर दिसते का चिंता? काहीच नाही, जे होणार आहे ते होणार आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही। कोणी बोलवलं तरी पण ठीक, नाही बोलवलं तो त्याच्या घरी, आपण आपल्या घरी, आपण ना आपला आनंद काय करायचा। मी कालच सांगितलं प्रवचनामध्ये, म्हटलं असं जगायचं की उद्याचा 1 तारखेचा दिवस हा माझा जीवनाचा शेवटचा दिवस आहे आणि पूर्ण जगून घ्यायचं आहे मला या दिवसामध्ये। अशा प्रकारे आनंदाने जगणारे या दुनियामध्ये जर कोणी असते तर ते संत आहे, म्हणून त्यांच्या तोंडावरती आपल्याला आनंद दिसतो आणि आपण म्हणतो की लाडू खाऊन खाऊन झाले आहे। या दुनियामध्ये आहे ना, मी असे लोक पाहिले की 32 पोळ्या खाऊन जातात, किती? 32 मोजून, 100 पाणीपुरी खाता, पण त्यांचं वजन 40च्या वरती जात नाही। आणि इथे फक्त 1 पोळी खाणारा 80 किलोचा होतो, कारण की आनंद तसा आहे, कोणतंच टेन्शन नाही, कोण नाही, काही नाही, पर्स आणायची नाही, साडी आणायची नाही, सँडल आणायची नाही, मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन। जो आनंद संत फकीर करे, काही चिंता आहे का? काहीच चिंता नाही। आज ऋषभदेव भगवान अलमस्त होऊन सर्वत्र फिरत आहे। जुनागड मध्ये गिरनार तुम्ही पाहिला असेल, कोणी गेले असेल तर, खूप प्रसिद्ध आहे। जेवढे हिमालयामध्ये संत तपश्चर्या करतात तेवढे गिरनारवरती आहे। तिथे तुम्ही जा ना तर एक आश्चर्य तुम्हाला असं दिसेल की जो जेवढी मोठी शिवी देतो तो तेवढा मोठा संत, त्याला काहीच फरक पडत नाही। कोणी पण दिसला चुकला म्हणजे देऊनच टाकतो एवढी मोठी, त्याला नाही तुमच्याकडून पैसे घ्यायचे, नाही त्यांच्याकडे तुम्हाला जेवणाला मागायचं, मग घाबरायचं कशाला? स्वतःच्या अलमस्तीमध्ये जगतात ते। म्हणजे असा आनंद माणसाने हमेशा, ऋषभदेव भगवान दुनियाला तो संदेश देतात की माणसाला सुखामध्ये आनंद आहे तर दुःखामध्ये पण तसाने तसा आनंद असायलाच पाहिजे। सुख दुख में समता साथ करे, सुख दुख में समता साथ करे, खूप सुंदर तुम्ही नाव ऐकलं असेल, यामध्ये अँड्रॉइड फोन सर्वांकडे आहे, बरोबर? लगभग आजी कंपनीला सोडता सर्वांकडे अँड्रॉइड फोन असेल। तुम्ही अँड्रॉइड फोन असलं तुम्हाला माहिती असेल की एक खूप मोठा कॉमेडियन झाला ज्याचं नाव होतं चार्ली चॅपलिन। 2 कॉमेडियन झाले विश्वातले, एक मिस्टर बीन आणि एक चार्ली चॅपलिन। म्हणजे न बोलता लोकांना खडखडाट हसवणं हे चार्ली चॅपलिनचं काम होतं। खूप जबरदस्त माणूस होता। त्या माणसाने स्वतःच्या जीवनाचे 3 सार लिहिलं की हे 3 वस्तू ज्याच्या जीवनामध्ये असले तो माणूस कधीच दुःखी नाही होत। इथे बसलेल्या दरेकांना माझी विनंती आहे, या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर असल्या ना तर तुम्ही कधीच दुःखी नाही होणार, कधीच नाही। त्याने लिहिलं की सर्वात पहिला नियम म्हणजे ह्या दुनियामध्ये कोणतीच वस्तू कायमस्वरूपी नाही।
तुमचं दुःख सुद्धा थांबणार आहे का? दुःख आज दुःख आहे, पण उद्या आपला पण सूर्य उदय होणार आहे, आपला पण दसका येणार आहे, चिंता नाही करायची. दुःख पण कायम स्वरूपी नाही. म्हणजे जेव्हा दुःख आलं तेव्हा स्थिर राहा. 2 नंबरला सांगितलं की मला पाऊस खूप आवडतो, मला पावसामध्ये भिजताना मी रडतो तेव्हा कोणाला दिसत नाही. याचा अर्थ काय झाला की दुनियाला हसवणारा माणूस तो रडतो. अरे दुःख दुनियामध्ये सर्वांना आहे, कृष्णालाही होतं, रामलाही होतं आणि स्वामीनारायणला पण होतं, पण ते दुःख दुनियास पुढं सांगायचे नसतात. पावसामध्ये न दिसणार तशा प्रकारे रडून काढायचे असतात. कारण की या दुनियामध्ये मलम दवा सर्वांकडे असेल नसेल, पण मिठाचे डबे तर दरेक घराघरांमध्ये आहे. घराघरांमध्ये मिठाचे डबे आहे. कोणी मलम लावेल की नाही लावणार माहिती नाही, पण मीठ तर लावतीनच. म्हणजे दरेकांना स्वतःचे दुःख सांगण्याची गरज नाही. आणि 3 नंबरला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही स्माईल नाही दिली, ज्या दिवशी तुम्ही हसले नाही, तर तो दिवस असं समजायचा की तुमचा व्यर्थ गेला. या 3 गोष्टी माझ्या जीवनाच्या सार स्वरूपाने आहे. म्हणजे आपण पण या 3 गोष्टी ठेवल्या. सर्वात मोठं सुखी होण्याचं एकच आहे की दरेक गोष्टीला तुम्ही लेट गो करता शिका. इग्नोर करता जो या दुनियामध्ये शिकला, इग्नोर करता जो शिकून गेला, तो माणूस या दुनियामध्ये सर्वात सुखी माणूस आहे. इग्नोर करा. कोणी बोलला जाऊ दे, त्याचं तोंड खराब होईल. कोणी काही पण म्हटलं इग्नोर करायचं. प्रॉब्लेम कुठे होतो? समजतो नाही समजतो त्याच्यात खोपडं गरम होतं आपलं. आणि गरम झालं म्हणजे 20-25 वर्षापर्यंतचे चांगले संबंध आपण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते तोडून टाकतो. आणि या दुनियामध्ये असा नियम आहे की दोरा एक वेळा तुटला म्हणजे गाठच मारावी लागते, नंतर पहिल्यासारखा दोरा होत नाही. अत्यंत नाजूक दोरे असतात हे संबंधाचे. म्हणून हमेशा या 3 गोष्टींना लक्षात ठेवावं. संतांसारखी, ऋषभदेव भगवंतासारखी मस्ती आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. कर्नाटकच्या प्रदेशांमध्ये ऋषभदेव भगवान फिरत आहे. एके दिवशी बांबूंचं वन होतं, आग लागली, अग्नी प्रज्वलित झाला. ऋषभदेवने विचार केला कोणाचा देह जळून जातो, आणि ऋषभदेव भगवंतांनी त्या अग्नीमध्ये स्वतःचा देह होता तो जाळून टाकला. ऋषभदेव भगवंतांनी स्वतःच्या अवताराची समाप्ती केली. आपण पण भगवंताच्या नामस्मरणासह कथेला विराम करूया. स्वामी नारायण नारायण